स्टारबक्स वर नाही. स्टारबक्स तुम्ही आपल्या एपिसोड फॉलो करतात. लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज नाही, हे फ्रेंडशिप मॅरेज आहे. कसं नवरा निवडायचा, काय करायचं. तुला BTS पाहिजे तर निर्लज्जपणे नको. तेव्हापासून मला लक्षात आलं की लग्न म्हणजे हे. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला नेहमी असं वाटतं की दोन अत्यंत वेगळी माणसं एकत्र कशी राहू शकतात. मला वाटतं हे न उलगडणारं कोडं आहे, पण संगीत क्षेत्रात असं म्हणतात की हृदयाची तार छेडली गेली की सूर आपोआप जुळतात. आज जे अनुरूप जोडपं इथे आलंय त्यातली बायको संगीत क्षेत्रातली आहे, त्यामुळे तिला आपण विचारूया की तिच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्यात का. तर स्वागत करूया सावनी रवींद्र आणि तिचे पती डॉक्टर आशिष दांडे. वेलकम द अनुरूप शो मध्ये दोघांचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. तुला कोणी बघितलंय आतापर्यंत? म्हणजे असा इंटरव्ह्यू दोघांचा कधी झालाय? एक दोनच झालेत, खूप नाही. ओके. त्यापेक्षा जास्त बोलतं मी नक्की करणार आहे तुला. येस. तर आता मला आपण गप्पा मारायला सुरुवात करूच या, पण त्याआधी जेव्हा तुम्ही भेटलात पहिल्यांदा एकमेकांना त्या दिवसांमध्ये मला तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि पहिल्यांदाच एक फोन करायचा आहे तुम्हाला एकमेकांना. त्या काळातल्या, काळ म्हणजे काय, त्या वर्षी इतक्यात पण नाही तरी झाले 10. सुरुवातीलाच नको रे असं. सांग आता किती वर्ष झाली आपल्याला भेटून? 10. ओके. आणि आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 7. क्या बात आहे. तुला इथे बसायचं नाहीये आज, तुझा पॉडकास्ट नाहीये. नाही, मी जस्ट चेक करत होते की लक्षात आहे ना. आणि नवऱ्यांची पंचायत होतेच अशा. नाही 10 वर्ष झाली आहेत भेटून आणि त्यामुळे मग 10 वर्षांपूर्वी एक फोन तुम्हाला आता एकमेकांना करायचा आहे जो अज्युम करायचा आहे. हा खूप खरं सांगू एकदम, आम्ही फोनवर खूप कमी बोलायचोच नाही. आम्ही मेसेजेस खूप, म्हणजे असं बोलणं व्हायचं मेसेजेसवर, कॉल्सवर खूपच कमी बोलणं व्हायचं. आणि आशिष काही शब्दात बोलायचा फक्त, हॅलो, हां, ओके चालेल. तसंच एक फोन होऊन जाऊ दे की तू काहीतरी कामासाठी फोन केलाय, बघूया तरी आशिष कसा रिॲक्ट करतोय. मीच करेन फोन अर्थातच, कारण मीच लावते तुला फोन नेहमी. मी कामात आहे. बिझी आहेस बाबा डॉक्टर. हॅलो. अरे हिचा आला का? हॅलो. हां आशिष, ऐक ना, मी मुंबईहून आली आहे, पुण्यात आहे 1-2 दिवस. तुला आहे का वेळ भेटायला? कधी म्हणतेस? उद्या. ठीक आहे, चल भेटूया. ओके. आणि तू आता लॅबमध्ये आहेस का? हो, मी लॅबमध्ये आहे. बरेच पेशंट आहेत, बोल ना पटकन. नाही, तर मग उद्या किती वाजता, पण मग कधी जमेल तुला? उद्या संध्याकाळी मूवीला जायचं का मग? हां, दंगल लागलाय मला बघायचं. बरं ठीक आहे, चालेल. ओके. मी आणि असं ठेवलाय. अरे असं कसं, आत्ताही तेच केलंस तू ते? बोलूच देत नाही समोरच्याला. नाही, मी खरंच सांगते, अजूनही आमची ह्या विषयांना अनेक भांडणं होतात की मी बोलत राहते आणि तो फोन बंद करतो. ही सवयच आहे म्हणजे. हो, पण तिचा येतो परत लगेच चिडून आता कॉल. हो की अरे मी बोलत होते ना असं. आता मला बदललेलं नाही. आशिष, तू सांग, कसे भेटलात, कुठे भेटलात? वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही आहात, काहीही संगीत क्षेत्राचा आणि पॅथॉलॉजीचा संबंध नाही.
तर कसे भेटलात? आमची ऍक्च्युली खूप फिल्मी भेट होती. हो. आम्ही एका फ्रेंड्सच्या संगीतमध्ये भेटलो. प्रियांका बर्वे आणि सारंग सारंग कुलकर्णी. तर सारंग माझा अगदी चड्डी बड्डी शाळेचा मित्र. आणि प्रियांका माझी जवळची मैत्रीण. सो मी मुलीकडच्या बाजूनी आणि तो मुलाकडचा. एक फिल्मी भेट. आणि सावनी तेव्हा संगीतमध्ये अँकरिंग करत होती आणि तिचा डान्स होता. सो ते झाल्यानंतर आम्ही कॉमन फ्रेंड्स बसलेलो आणि मी तिला जनरल विचारलं, सावनी तू काय करतेस? तुम्हाला ॲब्सोल्युटली काय आयडिया नव्हती. ओके. आणि तिचा रिप्लाय पण तेवढाच दांडगा होता, तुम्हाला गुगल का नाही करत? आणि मी काही लक्ष दिलं नाही. घरी जाऊन मी बघितलं तर त्याच्यात यूट्यूबवरची सगळी गाणी आणि विकिपीडियावर होती ती. तर तेव्हा मेसेंजर वगैरे फेसबुक मेसेंजरवर मी तिला मेसेज केला, यू आर माय फर्स्ट फ्रेंड हु इज ऑन विकिपीडिया. आणि तिकडनं आमची जी मैत्री चालू झाली. म्हणजे आधी तुम्ही मित्र झालात. कमाल. आमची मैत्री होती बरेच 3 वर्ष. 3 वर्ष. नाही म्हणजे माझं तेव्हा MD चालू होतं. सो त्याच्यामुळे म्हणजे हिचं नाही कळले कधी गाणं माहिती होतं मला, पण चेहऱ्याने माहिती नव्हतं. सावनी रवींद्र असं माहित नव्हतं. आणि त्या संगीतमध्ये मी प्रियांकाची जवळची मैत्रीण होते, त्यामुळे मी अँकरिंग केलं होतं. सो ह्याला काहीच कनेक्शन लागे ना की ही असेल बँकर असेल कोणीतरी असं त्याला वाटलं. आणि तुमच्या घरी काही वातावरण संगीत किंवा आमच्या घरी आधी हो म्हणजे संगीत ऐकायला आवडतं सगळ्यांना आणि सगळे पेंटर्स आहेत, पण सिंगिंग रिलेटेड काहीच नाही. पण आई एकदा म्हणजे आम्ही कार्यक्रमांना जायचो तेव्हा आम्ही लहान असताना बाबांना म्हटलं, ते तिने नंतर सांगितलं की अशी एक गाणारी सून पाहिजे आपली. आणि तिने ते मॅनिफेस्ट केलं म्हणजे डेस्टिनी. टोटली. कारण त्यांच्या घरात मुलगी नाही, दोघे भाऊ. मी पहिलीच मुलगी त्यांच्या घरी आलेली. सो फारच एकदम. आणि म्हणजे वेगळं आम्हाला ध्यानी मनी नव्हतं की ह्या मुलाशी मी लग्न करीन, कारण माझा मित्र होता तो अनेक वर्ष आणि छान मैत्री होती. आणि माझा नॉन म्युझिकल हा एकमेव मित्र होता. बाकी सगळे सेम फ्रेटर्निटीचे फ्रेंड्स होते. सो आपल्या चर्चाही त्याच असतात, गाण्याच्या कार्यक्रमांच्या किस्से आपले सतत चालूच असतात. बरोबर. सो त्याच्या व्यतिरिक्त काही जग आहे हे मला माहितीच नव्हतं. मला भेटल्यावर खूप भारी वाटायचं, अरे हे काय वेगळंच फील्ड आहे. आणि मला नाही, तुला भारी वाटायचं तेच. आणि मला बोर व्हायचं. मी तुला खरं सांगते, मला असं व्हायचं की रटाळ काहीतरी आणि काहीतरी तो खूपच असं सायंटिफिक बोलायचा ग. आपल्याला काहीच संबंध नाही ग. त्यामुळे मला इनिशियली जरा बोर व्हायचं. पण त्याचं MD झाल्यानंतरच्या वर्षात तो एवढा बदलला ॲज अ फ्रेंड सुद्धा की तो एकदम फ्री झाला. मे बी त्याचं टेन्शन गेलं असेल. मग त्या 3 वर्षात सुद्धा मी त्याच्या फेजेस अनुभवल्या ॲज अ फ्रेंड. आणि मीनवाईल माझं लग्नाचा अजिबातच विचार नव्हता, काहीच नाही. कारण म्हणजे मी तसं बरंच उशिरा लग्न केलं. मी 29 वर्षाची होते जेव्हा माझं लग्न झालं. आणि पहिल्यापासून मला लग्नच करायचं नाहीये मला, म्हणजे फ्रेंड्स असताना मी तशीच बोलायचे की म्हणजे करायचं जेव्हा माझं जसं ते क्लिक होईल की हा ही व्यक्ती किंवा व्यक्ती सापडेल तशी, तेव्हाच मी निर्णय घेईन. पण आता तरी माझा काही मी लग्नाच्या पर्स्पेक्टिव्हनी कुणाकडे बघतच नाहीये, हे माझं क्लिअर होतं. मी एक दिवशी अचानक बॉम्ब टाकलो. म्हणजे मला पहिल्यापासून लग्न करायचं होतं आणि छान म्हणजे पण आधीपासून तुला ही आवडत होती की ॲज अ फ्रेंड तर खूप आमचं खूप कनेक्शन एकदम. आम्ही म्हणजे हा माझा फिल्म पार्टनर होता. म्हणजे आम्ही मला मूवीज बघायच्या तर मी करेक्ट बऱ्याच याच्या रिॲक्शन्स बघून मी असं म्हणजे दंगल बघताना ती मध्येच रडायला लागली. मग नंतर म्हटलं काय झालं तर म्हणे ते जे बाबा सकाळी 4ला उठवतात तसं तिचे बाबा तिला 4ला उठवून रियाज करायला लावायचे. म्हणजे तो पर्स्पेक्टिव्ह हळूहळू कळायला लागला. आणि मग MD माझं जेव्हा संपलं तेव्हा घरनं चौकशी झाली की आता अरे आहे का कोणी किंवा बघूया, नाही तर मग अनुरूपमध्ये नाव नोंदवूया अगदी शेवटच्या टप्प्यावर. मग मी म्हटलं माझं कनेक्शन खूप चांगलं एक आहे, सावनी म्हणून आहे, ती सिंगर आहे. तर असं जस्ट बोलणं झालं आणि मी तिला एक बॉम्ब टाकला भेटल्यावर की मी असं सांगितलं घरी तिला. अरे पण आपलं काहीच तसं काही अँगल नाहीये किंवा मला मी अजून त्या नजरेने तुला म्हणजे तुम्ही कमी उस नजर से देखा नहीं वगैरे असा एक डायलॉग झाला माझा, प्यार दोस्ती वगैरे, ते नंतर कळलं. पण त्यामुळे मी कधीच त्यांनी तो बॉम्ब टाकल्यानंतर मग हळूहळू मला अच्छा असे होऊ शकतं की असं एक डोक्यात एक बस झालं बॅक ऑफ द माइंड. पण कधीच सिरियसली त्याच्यावर चर्चा झाली नाही आमची. मग कधी पण मग आम्ही म्हटलं आता म्हणजे तुझा काय विचार आहे माझा काय विचार आहे, आपण जस्ट भेटून बोलू तर म्हणजे इतके चांगले मित्र आहोत. तर मित्र म्हणून एक वेगळं असतं, पण एक जस्ट आपण करायचं का डिस्कशन. सो आम्ही वेस्ट एंड मॉलमध्ये एक कॉफी शॉपमध्ये बसलो आणि म्हटलं गप्पा मारू आणि ठरवलं. माझ्या गप्पा होत्या त्या, मला हा किस्सा सांगायलाच लागेल प्लीज. एक मिनिट. तूच बोलत होतीस? नाही दोघेही बोलत होतो. पण
आशिष बिंग आशिष तो प्रचंड अभ्यासू आहे, तो डॉक्टर आहे, तो कधीच त्याचा दुसरा नंबर वगैरे कधीच नाही, पहिला नंबर म्हणजे तो असा तो टॉपर वगैरे असा खूप नर्ड आहे. म्हणजे आता तो बघून तुला बोलूनही कळत असेल की तो असा खूप असा सरळ मार्गी आपलं एक विश्व आणि जे करेन ते छान मोजून कॅल्क्युलेटिव्ह वेल प्रिपेअर्ड असा तो आहे आणि तितकीच मी स्पॉन्टेनियस आहे. सो मला असं वाटलं आम्ही जनरल भेटतोय, गप्पा मारतोय, बोलू किंवा मग ह्या अँगलनी बोलू की आपण जर लग्नाचा जर विचार करायचा असेल तर मला व्ह्यूज जाणून घ्यायचे होते. कारण मी म्हटलं असं माझा काहीच अँगलच नव्हता आयुष्यात लग्न करण्याचा, कारण मेन फोकस हा गाणं आणि करिअर असाच होता. आणि मी म्युझिकल फॅमिलीतली आहे, माझे आई बाबा दोघेही गायक आहेत. सो मी तसंच कपल म्हणून पहिल्यापासून बघत आली आहे, सेम फ्रेटर्निटी की दोघांनाही आपली विश्व माहिती आहे, म्हणजे कलाकार किती डोक्यानी असे आपल्या ह्याच्यात विश्वात असतात ते जाणून घेतलंय. मग हे मी समोरच्याला कसं पटवू हा माझा एक शंका होती, म्हणून मी त्या निर्णयाला पोहोचले नव्हते की मी लग्न नॉन म्युझिकल व्यक्तीशी कसं करू. सो मी म्हटलं की एकदा आम्ही गप्पातही मारतो, मग कळेल की त्याचे व्ह्यूज काय आहेत, मग सपोर्ट आहे का मेनली त्याचा त्याच्या फॅमिलीचा, तर मग आपण पुढे जाऊयात. तर मी अशी गप्पा मारतेय, तोही गप्पा मारतोय आणि सारखा तो फोनमध्ये बघत होता आणि मला इतकं ते ऑफ होत होतं ना की अरे आपण बोलतोय तू फोन का बघतोय. मी एका पॉइंटला असा खेचून घेतला फोन, प्रश्न काढून नाही आणले होते त्यांनी लिहून. अगं मी म्हटलं म्हणजे रिस्पेक्टफुली मी म्हटलं आधीच आपण सगळं क्लिअर बोलून घेऊ आणि जर नाही म्हणजे नंतर धक्का नको काही. अगं पण प्रश्न डोक्यातही ठेवू शकतोस की नाही तू, लिहून लिटरली 10 ते 15 प्रश्न होते. ऑनेस्टली सगळे म्हणजे असे प्रश्न आहेत माझे आणि ह्याच्यावर म्हणजे इफ येस तर मग हे का. पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल म्हणजे नवीन पिढीला आता प्रश्न कुठले काढायचे, तर प्लीज सांग ना साधारण काय प्रश्न. म्हणजे माझा बेसिक माझं हे होतं की दोघांचं करिअर खूप डिफरंट आहे. सो ती मुंबईमध्येच तिचं करिअर आहे, माझं मी पुणे सोडू नाही शकत. आमची लॅब आहे पुण्यामध्ये, बरोबर, आणि हे सगळे पेशंट आणि माझे बाबा आम्ही सगळे पुण्यातच आहोत. सो कसं आपल्याला एकमेकांच्या करिअरला सपोर्ट करता येईल, त्याच्यानंतर पुणे मुंबई कसं आपण ओव्हरकम करणार आहोत. ऑनेस्टली लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप हे ओके आहे ना रिलेशनशिप पर्यंत, पण जेव्हा लग्न होतं पण त्याच्यानंतरचं लॉंग डिस्टन्स हे प्रॅक्टिकली मॅनेज कसं करणार. बोलून ठीक आहे हा असं करू तसं करू, पण ते होईल का, तसं मॅनेज होईल का हे. आणि जावनीचं एकच वाक्य, वी विल गो विथ द फ्लो, गो विथ द फ्लो. आणि मला ते गो विथ द फ्लोचं कधीच म्हटलं, मला असं माहिती असतं प्लॅनिंग की ह्या तारखेला हे होतं, हे असं असं आमचं तसंच असतं. आणि यांचं पूर्ण अपोजिट की उद्या कुठला कार्यक्रम येईल, उद्या कुठलं गाणं येईल किंवा सगळं स्पॉन्टेनियस. सो ते एक होतं. अजून म्हणजे आमचे खूप म्हणजे आता मी खूप हे कॉमेडी वे मध्ये सांगते, पण खूप सिरियस चर्चा होती ती. म्हणजे मूल होऊ द्यायचंय का, तर ते प्रश्न सगळे मला सगळे मुलाचा सुद्धा आम्ही तेव्हा बोललोच की म्हटलं आता नाही, पण म्हणजे कधी आहे का नाही विचार असला तर चालणार आहे ना. आणि एक मला तिने आधी सांगितलेलं की माझ्या बाबांनी मला कधी पुस्तक हातात घेतलं तर ते ओरडायचे की तू परत तानपुरा हातात घे. सो म्हटलं तू शाळेत जाऊ देशील ना. म्हणजे कशा काही नाही, तू आपल्या मुलाला किंवा मुलीला शाळेत जाऊ देशील ना. वा. आमचं खूप म्हणजे मला एका अर्थी ना ती मीटिंग माझ्यासाठी लाईफ चेंजिंग होती. कारण त्यात मला तो आधी मित्र म्हणून माहिती होता, पण लाईफ पार्टनर म्हणून त्याचे जे काही व्ह्यूज आहेत ते इतके नव्याने उलगडले ना की, आणि पहिल्याच वेळेस सगळं क्लिअर झालं डोकं की अच्छा हे ह्याचा दोघांनी ऍक्सेप्ट केलं की बाबा हो हे आहे. मग आता पुढे जा. मग आम्ही घरी अजून एक होतं की म्हणजे आम्हाला दोघांनाही माणसांची खूप सवय आणि आवड आहे. म्हणजे इतकी की आमच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीलाही आम्ही फ्रेंड्सना घेऊन गेलो. आम्हाला असं आमचं हे जग माहितीच नाही, आम्ही फ्रेंड्सच होतो ना पहिल्यापासून. सो असं ग्रुपमध्ये किंवा असंच राहिलो. सो आशिषचं एक होतं की येस तू मुंबईत राहा काहीच प्रॉब्लेम नाही, पण मीही त्याला सांगितलं की जेव्हा मी पुण्यात येईन तेव्हा आपण आपल्या कुटुंबाबरोबरच राहायचं, एकत्रच राहायचं. आमचं एकत्र कुटुंब आहे, सो आम्ही वेगळं नाही राहत. माझे आजी आजोबा, म्हणजे मी अजूनही असं म्हणते की तिचे पण आई बाबा, म्हणजे आम्ही एकत्रच कुटुंबासारखं सगळे राहतो. आणि आम्हाला ते खूप आवडतं. आम्ही आमच्या आई बाबांकडे राहतो, सो ते नाही आमच्याकडे राहत. सो हे खूप महत्वाचं आहे, कारण ज्या इतक्या मोठ्या मनाने त्यांनी आणि त्याच्या कुटुंबाने माझं करिअर मान्य केलंय, तितकंच माझंही कर्तव्य आहे की मी जेव्हा त्यांच्या बरोबर असेल तेव्हा मी पूर्ण वेळ त्यांची असली पाहिजे. नेहमी जेव्हा पण पुण्यात असते म्हणजे शी गिव्स 100%. वा,
सो आमचं एकत्र कुटुंब आहे. आशिषचे आजी आजोबा, आशिषचे आई बाबा, मी, आशिष आणि माझा दीर जो आता US ला शिफ्ट झालाय, त्याचं लग्न झालंय नुकतंच. सो मी पण की मला कधीच असं वेगळं राहूयात आपण दोघं वगैरे असं कधीच विचार आला नाही मला. म्हणजे मी समाव ते मॅनिफेस्ट केलं होतं. लहानपणी माझा आवडता पिक्चर होता हम साथ साथ. सो मी खूप कारण मी एकुलती एक आहे, मला भाऊ बहीण नाही. सो मला असं सारखं वाटायचं की वाव किती छान असा हमारा परिवार वगैरे. सो तेच आणि मला मिळालं आयुष्यात. सो आय एम व्हेरी हॅपी. पण त्याविषयी पण बोलला होता त्या पहिल्या भेटीत, कारण हा एक वादाचा मुद्दा असतो ना जोडप्यांमध्ये की नाही मला वेगळं राहायचंय आणि कोणाला तरी कुटुंबात राहायचं, त्याच्यावर एकमत झालं. अगदी अगदी खूपच. अजून एक मला अप्रिहेन्शन होतं की म्हणजे आम्हाला युजली संडेला किंवा दिवाळीमध्ये थोडा वेळ असतो आणि तेव्हा त्यांचे कार्यक्रम किंवा सगळंच उलट आहे, म्हणजे टोटली अपोजिट आहे. करेक्ट. तर आपण हे कसं करणार काय, तर म्हटलं रे उडी तर मारू, मग बघूया काय करायचं. मी म्हटलं की हे बघ, मला म्हणजे त्या पॉइंटला मला असं वाटत होतं की इतके वर्ष तर माझा लग्नाचाही विचार नव्हता, पण ह्याच्यासारखा इतका प्युअर सोल आहे ना, जर तुझी साथ असेल मला तर मी हे करीन. तर इफ यू आर अग्री टू दिस तर मग आपण ह्याच्यात जाऊ पुढे. तर तो झाला आहे अग्री. आणि मी त्याला म्हटलं की मग मला दुसरं कोणीही आता मला माझ्या डोळ्यासमोर नाहीये, जर आयुष्यात मी लग्न केलं तर मी तुझ्याशी. सो आणि तेव्हा म्हणजे आम्ही जळगावचे आहोत. सो तेव्हा तापी नदीच्या काठचे वांगी आलेली घरी आणि मला माहिती तिला भरीत प्रचंड आवडतं. तर हे आमचं झालं बोलणं आणि दुसऱ्याच दिवशी आईने छान घरी भरीत केलं. तर मी म्हटलं सावनी येतेस का जेवायला, भरीत केलं, ये मस्त आपण गप्पा मारू येते. आणि तेव्हा सगळ्या मी मस्त जेवलो, सावनी घरी गेली आणि माझे आजोबा म्हटले अरे आता तुझं लग्नाचं बघायचंय काय, तू कुणालाच पटवू शकला नाहीस का. तर मी म्हटलं ही आत्ता होती ती चालणार आहे का. तर माझे आजोबा म्हटले अरे तिला लाख चालेल, तुला लाख चालेल, तिला चाललं पाहिजे. तर तसं, आणि हिला काहीच माहित नाही की मी घरी असं सांगितलंय. आणि डायरेक्ट फोन लावला तर ती स्पीकरवर. आणि एकत्र कुटुंब आहे ना, सगळे एकत्र. त्याचे आत्या पण दोघी पुण्यात राहतात. सो त्यांचंही आमचं खूपच गौरव आहे, एकत्रच असतो ऑलमोस्ट. सो त्या सगळ्याच होत्या घरी आणि ह्यानी बॉम्ब टाकला होता. मला काय माहिती, मी अजून माझ्या आई बाबांशी बोलले नव्हते. बरं मुळात ह्याचं कन्फर्म आहे का नाही हेच मला तेव्हा कळलं ना त्या कॉलवर, की अरे बापरे यांनी घरच्यांना सांगितलं. ते फनी होतं. आणि त्यांनी त्याच्यानंतर मला वाटतं नाही हे तू नंतर सांगतोयस, त्याच्या आधी 6 तारखेला त्याच्या बर्थडेला त्यांनी मला प्रपोज, बर्थडेलाच केलं. म्हटलं नाही म्हणणार. चिंचवडला गेलेलो असं खूप. म्हणजे प्रपोज केल्या क्षणी हो म्हणाली. हो म्हणजे मी रडलेच. हो असं नाही पण रडलेच. म्हणजे तुझ्या घरी कळल्यावर काय रिॲक्शन होती. आम्ही जॅनमध्येही आमचं बोलणं आलं. मी घाबरत होते खूप घरी सांगायला. घाबरत होते म्हणजे की मला असं कोणीतरी सिरियसली लग्नाचं विचारलंय बाबा. म्हणजे असं नव्हतं ना की आम्ही डेट केलंय खूप वर्ष, असं काहीच नव्हतं. आणि मी कधीच भेटलो नव्हतो त्यांना म्हणजे घरी. म्हणजे जेव्हा आपण कुणाबरोबर डेटिंग पिरियड असतो तेव्हा घरच्यांना आपसूक कळतं, मग ते माहिती होतं, मग ते पण सेटल होतात मिनिटांनी. मी डायरेक्ट लग्नाची बोलणी एखाद्या माणसाशी केली आहेत, हे जरा मला गट्स जरा माझे. आणि 1-2 महिने लागले, पण मग नंतर तिचा फोन आला एक दिवशी, अरे आई बाबा आहेत घरी, तू येतोस का. तुम्ही म्हटले मी एवढ्या म्हणजे चिंचवडला जर येतोय तर मी जेवायला येतोय. हे म्हणजे जॅन मध्ये झालं हे आमचं ठरलं की दोघांनी की आता आपण घरी बोलूया. फेब लास्ट वीकला तो घरी आला, मार्च फर्स्ट वीकला लग्न ठरलं. म्हणजे घरी गेल्यावर आमच्या एवढ्या छान गप्पा झाल्या, आम्ही 3-4 तास बोलत होतो आणि दुसऱ्या दिवशीच मग लग्नाची बोलणी करायला घेऊन आलो. आणि माझी 18 मार्चला एंगेजमेंट झाली आणि 4 मेला लग्न झालं. मला अजिबात समर मध्ये लग्न करायचं नव्हतं. म्हटलं आपण छान विंटर मध्ये म्हणजे डिसेंबर मध्ये वगैरे करूया. तिचं काहीतरी वेगळंच. नाही मला माझे पुढचे डेट्स गेले आहेत. मला असं म्हणायचं होतं की ह्याचा विचार बदलण्याच्या आत मला ह्याला अडकवायचं होतं की कुणाचाही म्हणजे दोघांच्याही पैकी कुणाचाही विचार बदलायच्या आत लगेच लग्न करूयात, मोकळे होऊयात. छान. पण खूपच. पण सावने तो म्हणजे आमचं लग्न 4 मेला झालं, 5 मेला रिसेप्शन आणि 6 मेला ही एकटी ऑस्ट्रेलियाला गेली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. काढून तिकीट तू का नाही केला. मग आम्ही न्यूझीलंड ठरवलेलं. सो मग जेव्हा मी न्यूझीलंडला गेलो 7 दिवसांनी, तेव्हा मला इमिग्रेशन वाल्यांनी विचारलं व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर व्हिजिट. आणि म्हटलं व्हेर इज युअर पार्टनर. आणि सावनीचं उलटच,
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण मेहंदी हातावर काढून म्हणजे कंगना झालेली त्याची क्वीन अशी मध्ये. लग्नात तर पळून गेलेली ब्राईड वगैरे वाटत होते मी की कोण चालली अशी नवी नवरी. हो. पण कमाल फेज होती ती. मज्जा आली म्हणजे संगीत लग्न सगळं लग्न पारंपरिक. कसं केलं, कसं ठरवलं, म्हणजे आता एवढ्या अचानक ठरवलं Right. तर लग्न विधी किंवा मोठा केलात छोटा केलात किंवा लग्नात काही किस्से घडले असतील ऍक्च्युली संगीतला ऍक्च्युली आम्ही संगीत नाही एंगेजमेंटला त्याच्या आधी हो ते सांगते मी पण आमच्या दोघांचेही गोतावळा प्रचंड आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की एंगेजमेंट अगदी कमीत कमी माणसांमध्ये. 18 मार्च गुढीपाडवा होता त्या दिवशी. तर आता अगदी कमी म्हणून असं 150 माणसांचा हॉल बुक केला होता जिथे आहे त्यावेळी 300 माणसं आली. असं करून मी म्हणलं अच्छा हीच सिच्युएशन आत्ताच अशी आहे तर मग लग्न ही आम्हाला खरं तर असं कमी असं करू पण आमची कमी सख्खीच माणसं 500 होतात एकूणच जमून. असं खूप पण खूप असं छान फॅमिली असं टिपिकल पुण्यातले जुने हॉल असताना हर्षल हॉल नावाचं लग्न झालं. सो असं काही त्याच्यात फॅन्सी वाईब काहीच नव्हती की मला हे प्री वेडिंग शूट करायचं काही नव्हतं. छान साध्या सोप्या मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं पण रिसेप्शन खूप मोठ्या प्रमाणात केलं कारण त्यांचा डॉक्टर परिवार खूप आहे बाबांचा आणि माझं सगळे आपले कलाकार फ्रेंड्स होते. आणि एंगेजमेंटला म्हणजे पहिल्यांदा मी सगळ्या या म्युझिक आणि फ्रॅटर्निटीला समोर भेटलो पण सगळेच गायक होते. हा तेव्हा काय माझ्या डोक्यात आलं म्हटलं आपण हिला गाऊनच प्रपोज करू आणि मी कुणालाच सांगितलं नाही. तर स्टेजवर चढताना मी आईला सांगितलं आणि भावाला की मी सावनीला गाऊन प्रपोज करणार आहे. आई म्हणते अरे कोण आहे समोर बघ. बरं माझे बाबा क्लासिकल म्हणजे हे झालेला तो फिल्मी प्रसंग हम दिल दे चुके सनमचा तसा तो अजय देवगण गातो आणि विक्रम काका असतात तसंच झालं होतं. हा असं पण तू हिंमत दाखवलीस आणि तू केलंस ते. मी माझा तिचं जे सगळ्यात फेमस आणि छान मिळेल का एक झलक प्लीज. काय गायला होतास तू. नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी. किती गोड. असं वाटतंय का की पुढची लेन मी गाई नाही तुला गावंसं वाटतंय का. मी प्लीज प्लीज. गोड हुर रे श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला क्या बात आहे. नाही कळले. किती क्यूट. मग तेव्हाही असंच जॉईन झाली होतीस गाण्याला की तुला तेव्हा ती पूर्ण सरप्राईज मध्ये she मी was shocked awestruck. होते की मी म्हणलं माझा आवाज नाही फुटत आहे मी सॉरी. एकतर ना तेव्हा असं वाटायचं की हा स्टेज आपलं असतं ना आपण स्टेजवर मस्त गातो वगैरे पण ती पहिली मोमेंट होती जेव्हा मी एखादी ब्राईट टू बी म्हणून स्टेजवर गेले आणि मला असं आलं बापरे हे खूप अवघड आहे एरवी स्टेजवर जाणं आणि आत्ता हे सगळे आपल्याकडे बघतायत आणि असं. सो तेव्हा मी खूप नर्वस होते. मला पहिलीच ती वेळ होती अशी स्टेजवर आणि मी आधी त्याला फुल कॉन्फिडंट आधी मला आमच्यासाठी नेहमीच आहे म्हणजे एंगेजमेंट नाही स्टेजवर काय ठीक आहे हा पण तंतरली माझी स्टेजवर असं वाटलं की बापरे हे वेगळंच पण feeling काय आहे. हिंमत केली की नाही त्यांनी. इतके दिग्गज गायक समोर असताना कमाल. मला खूपच आवडलं म्हणजे तू हॅट्स ऑफ आहेस यार. कारण हिंमतच होणार नाही कोणाची की आपण गाऊया मग सुराला हलू का वगैरे. केवढी भीती वाटेल ना मनात. माझे बाबा शेजारीच होते मी त्यांचा हात असा हळूच धरला बाबांचा ओके म्हणजे प्रेमाची ताकद आहे ही, हो की नाही. ती भावना महत्वाची सुरापेक्षा. कमाल कमाल. आणि लग्न पण आमचं पूर्ण आम्हाला ट्रेडिशनल लग्न हवं होतं. विधिवत. सगळ्या विधी छान. म्हणजे सावनीच्या आईने मला एक पत्र लिहिलं ज्याच्यात मला आशिष पंत आशिष राव माझी मुलगी आता अजून चिडते आशिष राव म्हणते मला किंवा संस्कृत मध्ये पत्रिका होती ती BA संस्कृत म्हणजे तिचं मी BA संस्कृत. सो मला भाषांची खूप आवड आहे. माझे आजोबाई संस्कृत पंडित होते. आमच्या घराण्यातच एकूणच संस्कृत मराठी याचं खूप वातावरण आहे. तर आईनी छान पत्रिका केली होती संस्कृत मध्ये अशी ती आपली जुन्या पद्धतीची आणि आशिषला पत्रही लिहिलं होतं आधी
आणि आजीने तिच्या रत्नागिरीवरनं काजूचा हार पाठवलेला, ओल्या काजूचा आणि वळलेला किंवा मस्त असे आमरस लग्न, घरचा आमरस. मे महिन्यातलं लग्न, त्यामुळे घरचा आमरस रत्नागिरीचा. मी रत्नागिरीची आणि हा जळगावचा, सो टोटली तोही एक ऑपोजिट ब्लेंड होता. पूर्ण दोन काहीच वेगवेगळी संबंध माणसं आहात तुम्ही, हो ना? येस येस येस. आणि संगीत, त्याच्या आधी संगीतला पण आम्ही खूप तर माझे धमाल केली. बाबा जेव्हा आम्ही ठरवत होतो हे सगळे की आपण काय काय करूया, तर मला ऑनेस्टली संगीत म्हणजे मला एवढं फॅन्सी करायचं नव्हतं काही. तर आशिष म्हटलं नाही नाही संगीत करायचं. तर माझे बाबा त्याला म्हटले आमचं 365 दिवस संगीत आहे. तुम्हाला तर ते आता आहे, आयुष्यभर संगीत आहे, आता एक दिवस वगैरे नाहीये. आणि आमच्याकडे पहिलंच लग्न, म्हणजे मी मोठा आहे सगळ्यात, तो त्याच्यामुळे सगळे रिलेटिव्ह, सगळे फ्रेंड्स, सगळ्यांना नाचायचंय, गायचंय, असं सगळं Full होतं. हौशी आणि आमचं भांडण झालेलं म्हणजे जस्ट संगीतच्या आधी. आम्ही तसे लग्नातही भांडलोय, पण सांगते मी तुला. प्लीज तर संगीतच्या आधी म्हणजे ही काहीतरी अशी ऑफ पहिले काही दिवस. पहिले कारण मी म्हटलं ना वेळ नव्हता. 4 तारखेला लग्न ठरलं, 18 मार्चला एंगेजमेंट आणि 4 मेला लग्न. इतकं फास्ट होतं मध्ये, वेळच खूपच कमी कमी. आणि मला कळत होतं काहीतरी ही लपवतीये, की काय म्हणजे हिच्या मनात काय चालू आहे, काही मध्येच सांगत नाहीये असं. कुठे म्हणून चालले त्याचं सांगायचे नाही. आणि सांगायचं मला नाही. ते एक काम आहे, बोल अरे पण कुठे चालली आहेस तू, काही सांगशील का नाही. नाही मी सांगते तुला असं. घाबरला असेल ना. मी म्हणजे मला काय म्हटलं आता काय, झालं? आम्हाला माहिती आहे आर्टिस्ट म्हणजे मोडी असं, माझा भाऊ स्वतः आर्टिस्ट, त्यांना त्यांचा जो म्हटले झोन मध्ये गेले की काय हिला काय म्हणजे संगीतचं का आवडत नाहीये का विचार बदलायचा आहे वगैरे. तर संगीतच्या दिवशी हा. तिने एक माहिया म्हणून ओरिजिनल गाणं माझ्यासाठी केलं, ते डेडिकेट केलं, जे युट्यूबवर रिलीज केलं, ज्याच्यात माझा भाऊ पेंटिंग करतो आणि लास्टला ते माझं पोर्ट्रेट दिसतं. सो ते So इतकं मी सुंदर त्याच्यासाठी गिफ्ट दिलं. खास म्हणजे आमच्या वेळेस आमची मे बी 7 वर्षापूर्वी तेव्हा जस्ट एक असं वेडिंगचा एक फॅन्सी करण्याचा एक ट्रेंड सुरू झाला होता. पण मला ते असं वेडिंग गिफ्ट द्या, काहीतरी प्री वेडिंग शूट करा, ह्यापेक्षा मला असं त्याला काहीतरी द्यायचं होतं जे आम्ही आयुष्यभर जपू, आमचं म्हणून असेल. तर म्हणून मग मी त्याच्यासाठी खास गाणं तयार केलं, जे वैभव जोशींनी लिहिलं. आणि माझा एक मित्र आहे सागर, त्यांनी कंपोज केलं. आणि ते पण अगदी शॉर्ट नोटीसवर मी जाऊन ते रेकॉर्ड जेव्हा करायचे तेव्हा त्याला मी सांगायचे की मी कुठेतरी चालली आहे, मी सांगणार नाही कुठे चालली आहे वगैरे. ड्रामा केलाच म्हणजे, हो ना. तर मग मी ते आणि मग ते आम्हाला ऐकायला मिळेल बाय एनी चान्स. म्हणजे ऑफकोर्स युट्यूबवर आहे, हो, त्यामुळे नाही, सगळ्यांनी नाही, बघा मी, जाऊन. आणि मग मला असं वाटलं की ह्याच्यात त्याच्या फॅमिलीलाही इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं, म्हणजे त्याला सरप्राईज द्यायचं आहे तर मग काय करावं. तर मग त्याचा धाकटा भाऊ मयूर, तो खूप सुंदर आर्टिस्ट आहे. त्याला मी विचारलं की तू स्केच किती दिवसात काढतोस. तो म्हणला माहीत नाही, म्हणजे ते आता कसं होईल माहीत नाही ना, अनप्रेडिक्टेबल असतं. म्हणलं तू 4-5 तासात काढू शकशील. म्हणलं अगं प्रयत्न करूयात. मग मी कॅमेरा टीमला बोलवलं, म्हणजे ऑन द गो त्यांनी तो जसा पेंट करतोय तसं शूट केलं. मी तिथेच माझे इंडिव्हिज्युअल शॉट्स घेतले आणि त्याचा एक छान म्युझिक व्हिडिओ केला, ज्याच्यात तो एंडला त्याचा चेहरा असा आशिषचा दिसतो. वाव, किती आणि गोड आयडिया आहे. ते संगीतला मी त्याला गिफ्ट दिलं. त्याच्यानंतर मी कधीच विचारत नाही की काय करतेस आणि कुठे जातेस. कारण अशा बरेचदा सरप्राईजेस मिळाले. प्रयत्न करते. माझा आवाज आता खूप बसलाय कारण खूप प्रवासात आली. पण तुम मिले सारा जहां मिल गया, जैसे मिल गया आसमां, मेरी फिजा मेरा समा अब है तेरा है ना, कुछ ना रहा दरमियां, मैं ही तो तुम हो, तुम ही तो मैं हूं ना, माहिया माहिया कुछ नहीं दरमिया, माहिया माहिया. किती गोड. वाव. काटा नाकावर. वाव, कमाल. सो असं संगीत झालं. आणि ते जे अटी होत्या ना आधी मी जे आमचं ती डिस्कशन, होती. हा त्यात माझेही होते काही प्रश्न, पण ते मी लिहून नव्हते आणले. ते तुझ्या डोक्यात. सो त्यातले लग्नाच्या विधी विषयीचे काही 2-3 प्रश्न होते, ज्या मी त्याला अटी घातल्या होत्या की हे तू शक्यतो केलं नाहीस तर बरं होईल. जे आम्ही पाळल्या नाही. आता हे मला सरप्राईज म्हणून सांगायचं होतं. बरं असो की असं एक होतं की मला ते असे तेव्हा ना असं
आता मला माहित नाही मी ब्रँड नेम घेऊ शकते का, पण मान्यवरचे टिपिकल एक रेडीमेड फेटे यायचे पगडी टाईप, जे खूप घाण दिसायचे. So मी म्हणे, फेटा घालायचा नाही तू, हे माझं ठरलं होतं. मेहंदी काढायची नाही, कितीही आग्रह केला कुणीही, फार फार काढायची, तू काढायची नाही, मी काढणार, मला खूपच आवडते, त्यालाही आवडते, हे रेअर आहे. मेहंदीचा वास आवडणारा माझ्या ओळखीतला एक पुरुष, अजून कोणीच मला असा भेटला नाही. तर हे होतं. आणि अजून तिसरं काहीतरी होतं, मला आता आठवत नाही, पण वेडिंग रिच्युअल रिलेटेडच होतं. मूल झालं तर बाबाच म्हणणार, हे काहीतरी ऑड म्हटलं. हा, ते बघू नंतर. विचारून सो मी म्हटलं की ह्या 2 गोष्टी तर तू नक्की करायच्या नाहीयेस. हा, आणि फटाक्यांचं पण होतं, मला फटाके आवडत नाही. तर ते लग्नात वाजले नाही पाहिजे. हा, म्हणजे गृहप्रवेशाला वगैरे नको फटाके. तर ह्या 3 गोष्टी अटी होत्या आणि त्या त्यांनी 3ही केल्या. फेटा म्हणजे मी आधीपासून जेव्हा इमॅजिन करतो की माझ्या लग्नात मी फेटा घालणारच असं होतं, आणि माझ्या मित्रांनी सुद्धा नाही छान दिसतोय, घाल घाल घाल. मी तुला सांगते, आपलं पहिले सगळे विधी होतात, मग आपण चेंज करायला आत जातो, हा गेला आत, मी दोन्ही चेंजिंग रूम आजूबाजू, आणि मी वेळेत व्यवस्थित रेडी होऊन पटकन, असं काही वेळ लावला नाही. मी बाहेर आले आणि तो दिसला असा येताना, मी त्याला बघून मी पळत आत गेले परत. मी म्हणलं मी येणारच नाहीये बाहेर, मी येणारच नाही म्हणलं, तू पहिला तो फेटा काढ. तो म्हणलं मी काढणार नाही, आणि लोक थांबले होते लाईनीत. आणि आमच्या त्या जुन्या लग्नाच्या हॉलच्या रूम्स अशा बाजूबाजूला असतात ना, ऐकू जातं आपण काय बोलतोय. फेटा काढ, मी नाही काढणार. मित्र सगळे नाही नाही आशिष काढायचा नाही फेटा वगैरे. मी गेले तशी स्टेजवर बॅकफूट. तेव्हापासून मला लक्षात आलं की लग्न म्हणजे हे, की कोणाला तरी बॅकफूटला यायला लागणार, आणि तो कोणाला तरी म्हणजे मीच. मला तेव्हा म्हणजे हट्टी आहेस तू. तो जितका असा गोड दिसतो तितका आता जे आहे, स्वतःच खरं करतो. जे प्रॅक्टिकल मला वाटतं की ठीक आहे, हे बरोबर. पण मला नंतर त्याचं हे पटलं की जसं प्रत्येक मुलीला आपलं लग्न एक स्वप्नवत असतं, तसं मुलाचंही काहीतरी असू शकतं की माझ्या लग्नात मी हे करीन. जरी तो बोलून दाखवलं नाही तरी असेल ना त्याचं काहीतरी. पण मेहंदीचं नाही यार. मेहंदीचं मी खरं तर 10 वेळा नाही म्हटलं, पण त्या ज्या मेहंदीच्या मुली होत्या बायकाच्या घरी, मेहंदीचा कार्यक्रम होता, काय काढू, नाही थोडंसं काढू, थोडं काढू, असं जे बसवलं मला. एक मिनिट, त्यांनी नवरा नवरी काढले होते, आता काय करशील. आणि मी सीमंत पूजनाला बघितलं, लग्नाच्या आदल्या दिवशी कडा आमचे सगळे फोटो असे आलेत. मी इकडे बघतेय, तो तिकडे. सीमंत पूजनाचे फोटोच नाहीयेत आमचे दोघांचे, असे ते गुढीवाले नाहीयेत. नाही, मी शक्यच नाही, मी बघूच शकले नाही त्याच्याकडे. अगं एवढी मेहंदी, हे बघ आता पण माझ्या हातावर गेलेली मेहंदी आहे, लिटरली एवढी मेहंदी होती. आणि त्या हॉलवाल्यांनी आम्हाला एक भीषण एक हार आणून दिले होते, जे इथे संपत होते. ते जे जुन्या लग्नांमध्ये असतात ना, त्याच्यावर डोकं फिरलं होतं माझं लग्नाच्या आदल्या दिवशी. असे भांडत तुम्ही संगीत ते लग्न, आणि मित्र असल्यामुळे काय, ती मैत्री होती ना बेस्ट ऑफ फ्रेंड्स. सो आम्ही एकमेकांना काही बोलू शकतो. आम्ही फ्रेंडशिप मॅरेज असंच म्हणतो आमच्या. लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज नाही, हे फ्रेंडशिप मॅरेज आहे. मी अजूनही, मला तुझा नवरा काय करतो, नवरा, मला असं नवरा इमॅजिनच होत नाही. पण ते छान आहे ऍक्च्युली. मित्र असणं आणि मैत्रीण असणं, हे पुढे जाऊन तुम्हाला आम्हाला अजूनही ते जपता आलंय, ह्याचा मला जास्ती आनंद आहे की मे बी लग्न झाल्यावर ते नवरा बायको मोड मध्ये जातातच ना नॅचरली कपल्स, पण आमचं अजून तरी तसं झालं नाही. म्हणजे इव्हन आमची मुलगीही साधारण आम्हाला असं मित्र असल्यासारखंच वागवते आत्ताच, ऑलरेडी 4 वर्षाची असूनही. सो ह्या मॅरेज म्हणजे वेडिंग सेरेमनी बद्दलच्या ज्या अटी होत्या, त्याच्या व्यतिरिक्त मी न लिहून आणलेले काही प्रश्न होते माझ्या मनात, जे माझ्या लक्षात राहत होते, आणि मी माझ्या स्पॉन्टेनिटीनी ते तुझ्यासमोर मांडत होते. त्यातले काय प्रश्न होते की फायनान्सेस बद्दल मी तेव्हा बोलले होते की एकतर ना मला असं खूप अवघड वाटतं हे उशिरा लग्न करणं, कारण तोपर्यंत आपण एक इंडिव्हिज्युअल म्हणून खूप सेट झालेलो असतो, आपली थॉट प्रोसेस सेट असते, आपली लाईफस्टाईल अगदी आपल्या ताब्यात असते एकट्याच्या. आता त्याच्यामध्ये कुणीतरी वेगळा असणारे भागीदार इक्वल, हे उशिरा म्हणजे 28 होतो आपण, 29. आत्ताच्यासाठी उशिराच आहे, पूर्वीच्यासाठी पूर्वीच्यासाठी उशिरा, आत्ताच्यासाठी खूपच नॉर्मल आहे. बेसिकली तिचं म्हणणं असं आहे की करिअर तिनेच 13व्या वर्षी चालू केलं, त्याच्यामुळे पण असेल. बरोबर. सो आपलं आत्तापर्यंत जे लाईफ चालत आलंय त्याच्यातनं आपल्याला समोरच्या माणसाला पूर्णतः ट्रान्सपरन्सी दाखवायला पाहिजे, असं मला तेव्हाच वाटलं होतं. सो मी माझं जे काही
खरे जे काही माझे विचार आहेत की मला हे उगाच प्रिटेन्शियस मला वागायचं नव्हतं की तुला असं वाटतंय तर मी असं करेन, असे मला फॉल्स काहीच गोष्टी सांगायच्या नव्हत्या. सो अगदी खरं खरं माझं जे क्षेत्र आहे, हो बाबा मला कधीही मी पहाटे घरी येते, मी एकटी ड्राईव्ह करत कुठेही जाते, मला मी खूप जास्त इंडिपेंडंट आहे, मला असं प्रत्येक गोष्टीत सगळ्यांना हे मी आता हे करायला जातीये हे सांगायला ऑनेस्टली आवडत नाही एवढं. ते झाल्यावर मी सांगते की मी आता हे करून आले, पण मला ती गोष्ट होण्याच्या आधी मी फार कुणाशी शेअर करत नाही, इव्हन माझ्या आईबाबांची नाही. आणि ते त्यांना ते माहिती आहे आता इतक्या वर्षांनी, जे आशिषलाही आता माहिती झालंय. सो फायनान्सेस बद्दलही मी त्याला सांगितलं की आत्तापर्यंत माझे बाबा माझे फायनान्स बघतात. ऑनेस्टली मला तेव्हापर्यंत चेकही भरता येत नव्हता. म्हणजे इतकं पहिल्यापासून एक तर आम्हा तिघांचाही व्यवहार असा होता की तिघही कलाकार, मी जे काही कमवून आणते ते मी सरळ सोट बाबांच्या स्वाधीन करायचे. समभाव मला ते होतं की नाही ते बघतील, मग मला जेवढे हवेत तेवढे मी त्यांच्याकडनं नेहमी घेते. इव्हन म्हणजे एवढं होतं की माझ्या ATMचा OTP ही त्यांना जायचा, कारण मी खूप उधळी आहे. बाबांनी हे होतं की मला कळलं पाहिजे तू काय घेतेस. सो म्हणजे वॉच म्हणून नाही, पण तू काही करू शकतेस याचा त्यांना कॉन्फिडन्स होता की मी काही म्हणजे दुसऱ्या म्हटलं जे आहे ते चालू आहे तुमचं, मी कधीच विचारणार पण नाही. सो इतकं म्हणजे इतकी क्लॅरिटी मला त्या मीटिंगमध्ये मिळाली ना. असं नाही की त्यांनी माझ्या गोष्टींना ॲग्री केलं म्हणून मी निर्णयाला पोहोचले, काही काही गोष्टी त्याला मान्य नव्हत्या, मग त्याच्यावरनं आम्ही सुवर्णमध्य काढला की अच्छा मग असं आपण असं करू. म्हणजे तो म्हणला ना की मला जरा क्लॅरिटी देशील का की आपण कधी भेटणार, आपण वेळ कसा काढणार एकमेकांना. मी म्हणलं की बघ तू माझ्यावर विश्वास ठेव की कामाव्यतिरिक्त संपूर्ण वेळ मी तुझी आहे आणि मी तुला ह्याचं बर्डन नाही देणार की आज मला सुट्टी आणि तुला लागा जातोयस. नाही, तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण भेटू. असंही नाही की फक्त माझ्याच वेळा आपण पाळायच्यात, इट्स गिव्ह अँड टेक ऑलवेज. सो असे बरेच मुद्दे आमचे त्या पहिल्याच मीटिंगला खूपच आम्हाला क्लॅरिटी मिळाली. पण तरी सुद्धा खरं तर कितीही आपण सुरुवातीला बोलून घेतलं असलं तरी जेव्हा आपण त्याच्यात उडी मारतो तेव्हा एक वेगळा अनुभव येतो. तर हे जे तुमचं लॉंग डिस्टन्स प्रकरण आहे ते कसं मॅनेज करताय, त्यात काही वादावादी होतीये का मित्र आहात म्हणून होतंय? नाही, वादावादी होते. लग्नानंतर मला हे क्षेत्र पूर्णच वेगळं होतं. बरोबर. सो आणि आमच्या घरी सुद्धा सगळेच डॉक्टर, इंजिनियर आणि हे म्हणजे आर्टिस्ट या फील्ड मधलं कोणीच नाही. आणि ऑनेस्टली विषयाची आवड असणं आणि त्या विषयातली व्यक्ती आपल्या घरात असणं इज अ डिफरंट. म्हणजे लग्न झाल्या हिचा रियालिटी शो चालू झालेला ज्याच्यामध्ये ती मेंटर होती. 3 महिने मी घरीच 3 महिने घरी नव्हती. सो मी ती जी विदाईवाला जे रडणं असतं ना ते 3 महिन्यांनी केलं. सो मला तेव्हा हिट झालं एकदम की अरे बापरे, मी शूटवरनं मी माझ्या घरी न जाता मी सासरी जातीये हे मला फिलिंगच असं. आणि तेव्हा मी अशी माझी बॅग उघडून माझं कपाट लावत होते आणि मी अशी ढसाढसा रडत होते आणि आशिषची आई आली आणि तुम्ही अगं काय झालं तुला. म्हणलं नाही मला आत्ताच जाणीव झाली की माझं लग्न झालंय. पण शी इज व्हेरी स्वीट. म्हणजे मी अगदीच म्हणजे आता पुढेही बोलणारच होते ह्याबद्दल, पण आता विषय निघालाय तर मला नेहमी असं वाटतं ना की हा दोघा नवरा बायको इतकंच महत्वाचं असतं तुमचं तुमच्या सासू सासऱ्यांची नातं. जर ते उत्तम असेल तरच तो संसार हा अख्ख्या कुटुंबाचा म्हणून तो छान टिकतो. म्हणजे मला पहिल्यापासून असं वाटायचं की माझं करिअर हे माझ्या एकटीचं कधीच नव्हतं, लग्नानंतर ते आम्हा सगळ्यांचं होतं, म्हणून मी अजूनही ते तितक्याच छान प्रकारे करू शकते. म्हणजे माझ्या सासूबाई मला कितीही वाजता जायचं असेल तरी पहाटे उठून डबा देणार किंवा प्रेमाने दार उघडणार की अगं जा जा तुझं हे राहिलंय ते राहिलंय, मग तुला माझी ही साडी हवी आहे का, इथपासून ते घरचं सगळं सिंगल हँडेडली मॅनेज करण्यापर्यंत त्या करतात. म्हणजे मी म्हणलं ना आम्ही एकत्र आहोत पण तरीही त्यांनी कधीच मला त्या जबाबदारीचं बर्डन दिलं नाही की तू पण इतके वाजता उठलं पाहिजेस, तूही नाश्ता बनवला पाहिजेस आमच्यासाठी, जेवण बनवलं पाहिजेस, काहीही नाही. बरेचदा असा रुटीन म्हणजे प्रश्न विचारला जातो की लग्नानंतर कसं आयुष्य बदललं, तर मी नेहमी सांगते माझं लग्नानंतर आयुष्य बदललं नाही. माझं आयुष्य तेच राहिलं जे आधी होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे की मी जितकी फ्री बर्ड आधी होते, इनफॅक्ट मी अजूनही गमतीत म्हणते माझ्या आईला की मी तुझ्याशी जास्ती भांडते माझ्या सासूपेक्षा. सो म्हणजे मी आईशी कच्चा भांडते पण माझ्या सासूबाई मला खूप समजून घेतात किंवा असं ते खूपच ती एक आपुलकी त्यांनी खूप मेंटेन केली. त्या स्वतः एक म्हणजे मी नेहमी सांगते की आदर्श सून आहेत त्या स्वतः. माझ्या आजे सासू सासऱ्यांचं ते अजूनही एवढं करतात की मी नाहीच करू शकत त्यातला 1% सुद्धा. की ते दोघंही ऑलमोस्ट 90+ आहेत आणि त्यांना सांभाळणं, सगळं घराचा डोलारा सांभाळणं, आमचे टायमिंग्स बघणं, सासऱ्यांचं टायमिंग हे खूप अवघड आहे. आणि त्यांच्यामुळे मी आज काम करते, म्हणजे आशिषमुळे करतेच
पण मला असं वाटतं आशिषची आई हा आम्हा सगळ्यांना धरून ठेवणारा एक घट्ट दुवा आहे. त्या आहेत, म्हणजे ती आहे, मी तिला ए आईच म्हणते, सो ती आहे म्हणून आमचं इतकं छान सुरळीत चाललं. सो हे लॉंग डिस्टन्सचा मेन पॉइंट तो पण आई बाबा. आणि मला तुझ्याकडून ऐकायचंय, कारण तुला ती काळजी आधीपासून होती की वेळ देता येईल की नाही. आणि मला सुद्धा म्हणजे लग्नानंतर जेव्हा मी रियालिटी शोला एकदा गेलो बघायला किंवा तिच्या कार्यक्रमाला गेलो, तेव्हा मला ते कळलं की टीव्हीवर जे आपल्याला अर्धा तास 1 तास दिसतं त्याच्या मागे किती मेहनत असते. म्हणजे माझा रिस्पेक्ट खूप पटीने वाढला की बापरे, हे सगळं करायला लागतं, ह्याच्यातनं जायला लागतं सगळं. किंवा आता तिच्या घरी आई बाबा दोघेही तिचे क्लासिकल गायक आहेत, त्यांच्याकडे दीनानाथ मंगेशकर महोत्सव असतो 35 वर्षांपासून. सो मी पहिलं लग्नानंतर नाटक बघायला गेलो ते संगीत संगीत स्वयंवर. आणि स्वयंवरला किस्सा असा झाला की मी फर्स्ट टाइमच गेलेलो आणि मला खूप कुतूहल होतं की आपण इंटरवलला ग्रीन रूमला जाऊ मागे. मग मी गेलो, तिथे छान असे मुकुट ठेवलेले, सगळे आरसा होता. मग मी एक मुकुट उचलून असं डोक्यावर ठेवून, अरे वा आपण पहिलेच जावं असं जो सासूच्या स्वयंवराला आलोय वगैरे असा डायलॉग मारून मी बाहेर. आणि मला वाटलं मी एकटाच आहे रूममध्ये. आणि नंतर सावनी मला म्हणते, अरे तू काही असं तिकडे. म्हटलं तुला कसं कळलं? म्हणे अरे ते मागे जे कृष्णाचा वेश घेऊन बसले ना, ते माझे बाबा होते, तात होते. तर म्हणजे मला पण ती साईड हळूहळू कळायला लागली की अरे आर्टिस्ट असणं म्हणजे काय, त्याच्या मागे किती मेहनत आहे. त्यांचा रियाज म्हणजे रोज 2-2 तासाचा जो सकाळी रियाज असतो की ते कन्सिस्टन्सी की आपल्याला जाणवत नाही, की आपल्याला वाटतं अरे हां हे होतंय, हे करतात, त्यांना हे इनबॉर्न आहे. तसं नाही आहे, दे हॅव टू प्रॅक्टिस. म्हणजे तेवढीच मेहनत आहे, उलट त्याच्यापेक्षा बाकीच्या फील्डपेक्षाही खूप जास्त मेहनत आहे, हे कळलं. किंवा तिच्या शोजच्या वेळेस सुद्धा की गाणी कशी बसवतात किंवा अजून काय काय असतं, आणि मला त्याच्यात खूप इंटरेस्ट यायला लागला. सो हळूहळू मी म्हटलं मी कशी तुला मदत करू शकतो या फील्डमध्ये. जरी माझं फील्ड तर डॉक्टर की, पण अजून आपण काय करू शकतो, काय काय करू शकतो. सो मग आम्ही ठरवलं की आपण सावनी ओरिजिनल सिरीज करू. त्याचा मी पण भाग होतो एक प्रोड्युसर म्हणून. सो त्याच्यात आम्ही म्हटलं तिची प्लस पॉईंट काय आहे की तुला लँग्वेजेस खूप आवडतात. सो आम्ही प्रत्येक लँग्वेजमध्ये गाणं बनवलं, मराठी, तेलुगू, तमिळ, हिंदी झालं, अंगाई गीत केलं सावनीने, बेंगॉली, असं सगळं. मग म्हणजे त्या फील्डची थोडा मी रुजू व्हायला लागलो. आम्ही आठवड्यात ना 3 ते 4 दिवस एकत्र असायचो. त्याच्या व्यतिरिक्त मी मुंबई आणि पुणे. ती जास्ती दिवस पुण्यात थांबायला लागली की मीच, तू जा ग मुंबईत, तू पुण्यात खूप रिलॅक्स होतेस. मुंबईत गेल्यावर कसं पास. दुसरं कारण असंही आहे की आम्हाला सवयच नाही ना जास्ती दिवस एकमेकांबरोबर राहायची, त्यामुळे 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आम्ही भांडायला लागतो. मग तेव्हा असं होतं की येस, हा आमचा थ्रेशोल्ड आहे, आता चला आता परत आपापल्या जगात. आणि मग परत त्यामुळे ऑनेस्टली भांडणं, वादविवाद होतातच, पण बाकीच्या कपल्स इतके कचा भांडणं आम्ही टचवूड खूप कमी भांडतो. कारण जेव्हा भांडतो तेव्हा आम्ही छान वागतो, बोल असतो तेव्हा छान वागतो एकमेकांची. पण सावनीची एक खूप चांगली क्वालिटी की जर मी खूप चिडलो असेल किंवा काही असेल, ती काहीच बोलत नाही, ती पूर्ण शांत असते. ती सगळं ऍब्झॉर्ब करते, ती कधीच उलटं बोलणार नाही कुणाचीच. म्हणजे माझं कुणाशी तिचं भांडण झालं, ती नंतर दुसऱ्या दिवशी किंवा 4 तासांनी फोन करणार, रे असं माझा हा व्ह्यू पॉईंट होता. ही तिची खूप मोठी क्वालिटी. भांडणाविषयी मी तुम्हाला विचारणार कारण तो एक नवरा बायकोचा मेन मुद्दा असतो, काय विषय नंतर जाऊया आपण तिकडे. पण मग ते जे लॉंग डिस्टन्स आहे ते मॅनेज होतंय तुम्हाला ऍज ऑफ नाव ना? सपोर्टिव्ह फॅमिलीज आहेत म्हणूनच मॅनेज होतंय. नक्कीच. आणि मला कौतुक जास्ती वाटलं, हे मी पण त्याला जेव्हा कॉन्फिडन्स दिला होता की करू रे, मला कुठे माहितीये की कसं करायचं. म्हणजे मी पण माझे इन्स्टिंक्टच फॉलो करत होते की आपलं गट फिलिंग काय की हे होणार, नक्की होणार. कारण आपल्याला माहितीये की कुठलंही नातं हे दोघांच्याही थोड्या प्लस मायनसेसनी चालतं. म्हणजे मला 4 गोष्टी थोड्याशा बॅकफूटला येऊन करायच्या आहेत, तुला थोड्याशा बॅकफूट येऊन करायला. त्याचा काही टिंबा मिरवायचा नाही की मी तुझ्यासाठी हे केलं, नाही, अजिबातच नाही. ही प्रत्येक नात्याची गरज आहे. म्हणजे नवरा बायको सोड, इव्हन आपल्या आई बाबांबरोबरही आपण किती गोष्टी आपल्याला नाही त्यांचे व्ह्यूज पटत, पण तरी आपले आई वडील असतात म्हणून ते आपण ऍडजस्ट करतो. म्हणजे ते म्हणतो ना की हॅपी मॅरेज इज नॉट 2 परफेक्ट पीपल लिव्हिंग टुगेदर, बट 2 इम्परफेक्ट पीपल who do not give up on each other. असं म्हणतात.
आपल्याला दोघांनाही तेवढं ऍडजस्ट करा आणि एकदा माणूस पटलाय Exactly. आहे, हे तो आयुष्य माझा याच्यावर माणूस आहे. काढायचं बस. मग ते काही प्लस मायनसेस होतच राहतात यार, आणि ते व्हायचे आमचे, होतात, अजूनही होतात, की मग एका पॉइंटला अगो मला तू वेळच देत नाहीयेस अशी होते चिडचिड. पण स्वाभाविक आहे ती. मग लगेच मग अलर्ट येतोय का रे नाही आता आपण काहीतरी त्यासाठी केलं पाहिजे, मेकअप केलं पाहिजे, हे की एखादा असं अचानक सरप्राईज दिलं पाहिजे किंवा काय. म्हणजे मला वाटतं की नातं ही प्रत्येक वेळेस ना त्याच्यासाठी वर्क करायला पाहिजे. नुसतं एकदा लग्न केलं आणि आता आपलं छान होईल असं नाहीये. परफेक्ट. रोज आपल्याला त्याच्यावर काम करायला पाहिजे ते छान पुढे नेण्यासाठी. आम्हाला खूप सोपं का गेलं कारण आम्ही खूप चांगले मित्र होतो आधीपासून. सो तो खूप मोठा प्लस पॉईंट होता. म्हणजे जरी डेट नव्हतो करत तरी आम्हाला एकमेकांचा स्वभाव माहिती होता किंवा काय गोल्स आवडतं. माहिती होते की पॅशन माहिती होते. आणि दोघंही खूप पॅशनेट आहोत आम्ही. खूप. आणि एकमेकांच्या करिअर बाबत पण खूप पॅशनेट आहोत, नॉट ओनली स्वतःच ह्याच्यासाठी. सो वी ट्राय टू पुश इच अदर की नाही नाही तू केलंच पाहिजेस. ती पण मला नाही तू आता हे म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आणायची आहे, मग मी विचारतो अरे ही चालेल का, हे पेशंट. म्हणजे त्याचे खूपच गट्स आहेत, कारण मला त्यातलं काहीच न कळता तो खूप कॉन्फिडेंटली मला विचारत असतो, अगं हे मशीन आता आपण घेतोय मग ह्याचं असं होणार आहे, आणि मी पण अरे घेऊ आपण घेतो. अरे कोण मी, मला कुठे कळतंय काय. इतका कॉन्फिडन्स आता आला की मी औषधं वगैरे रेकमेंड करते माझ्या मित्रांना. ते विचारतात की अगं माझे मला आजोबा परवा म्हटले अरे नाही तू नाही ते सावनीला विचार हे बरोबर आहे का. म्हटलं अरे मी डॉक्टर येत नाही. सावनीकडे खूप कॉन्फिडन्स आहे औषधं द्यायचा तर. प्रचंड आलाय मला. आणि तोही माझ्या आयुष्यातला खूप मोठा बदल आहे, कारण आमच्याकडे संपूर्ण कुटुंब आमचं आयुर्वेदिक फॉलो करतं. आणि अचानक ॲलोपॅथीशी लग्न झाल्यावर मला काही नावंही माहिती नव्हती औषधांची, ती आता मी सर्रास अरे पॅन्टी घे नाव वगैरे जे मी आधी सुतशेखरवाली होते. असं खूप मला नावं माहिती झाली आहेत औषधांची, आणि ती मी कॉन्फिडेंटली प्रिस्क्राईब कर. येस येस येस. कमाल. तुमच्या सगळ्या आठवणींमध्ये आपण आहोत लग्नाच्या आणि त्याच्यात माझ्याकडे काही फोटोज आहेत, तर ही आठवणींची सफर आपण करणार आहोत. Yes. ते फोटोज कुठले आहेत, कधीचे आहेत, तेव्हाचा काही किस्सा असेल तर आम्हाला Okay. जाणून घ्यायचा. अरे बापरे, काय गोड मेमरी आहे. मला हे प्रेक्षकांनाही दाखवायला आवडेल. आणि मी हा म्हणजे चेन्नई मधला फोटो आहे. चेन्नईतला फोटो आहे. खूपच माझ्यासाठी खूप स्पेशल फोटो आहे हा, कारण त्यावेळेस सेकंड लॉकडाऊनची जस्ट सुरुवात होती, आणि मी 3 महिन्याची प्रेग्नंट होते. आणि असं वाटत होतं की आता जगाची परिस्थिती अवघड आहे, पुढचे काही महिने आता कदाचित परत लॉकडाऊन लागेल वगैरे. आणि माझं एक गाणं रेडी होतं, आणि आशिषला म्हटलं की अरे आता पोट दिसायला लागेल माझं, मी काय करू. तो म्हटला नथिंग डुईंग, आपण आत्ता पुढच्या आठवड्यात चेन्नईला जाऊया, तुझं ते गाणं शूट करू. साऊथ इंडियन गाणं होतं. मल्याळम गाणं होतं. तर मी आणि अभय जोधपूरकर, तर तो म्हणला की ठीक आहे मी येतो तुझ्याबरोबर, तू एकटी नको जाऊस. त्यांनी बुकिंग केलं, आणि तो म्हणला तू काम पहिलं करायचंस, मला काही माहित नाही. आणि ही टुक मी टू चेन्नई, आणि ह्या म्युझिक व्हिडिओमध्ये माझं लग्न दाखवलं. आणि मी ते फुलं उधळली. सो असं तो खूप गोड गोड मेमरी आहे. फारच कमाल, किती छान. आणि हे हा फोटो काढतोय तू. आणि फुल अशी पोट वगैरे, आणि त्याच्यात थोडंसं पोट आहे. माझं पण आहे. वा वा वा. खूपच गोड. ह्या क्षणाविषयी पण मला जाणून घ्यायचं आहे. सो हा नॅशनल अवॉर्डच्या दिवशीचा फोटो आहे दिल्लीतला. सो नॅशनल अवॉर्डचा किस्सा असा होता की आम्ही पुण्याला होतो, सावनी मुंबईत होती एका म्युझिक शोसाठी ती गात होती. आणि मला दुपारी एका काकांचा फोन आला, पैथोलॉजिस्ट काका होते. अरे आशीष बेटा वो सावनी को नेशनल अवार्ड मिला है. मतलब नहीं वो रेडियो मिर्ची का प्रोग्राम चालू है, उसका दिखा रहे होंगे टीवी पे. नाही तू टीव्ही लाव. मी घाबरत तिच्या बाबांना फोन केला, म्हटलं अहो सावनीला काही नॅशनल अवॉर्ड मिळालं का. म्हणून नाही मला नाही माहिती काही. आणि मग मी म्हटलं तुम्ही लावा डीडी, त्याच्यावर बहुतेक दिसतंय. आणि मग मी लगेच सावनीला फोन केला की अगं तुला नॅशनल अवॉर्ड मिळायचं. म्हणजे शक्यच नाही, कारण आत्ता लॉकडाऊन होता, हे होतं. मी 1 वर्षात असं गाणं म्हणजे त्या लेवलचं गायलंच नाहीये. आणि नंतर मी म्हटलं अगं बार्डो फिल्म आपण जी 3 वर्षापूर्वी ज्याच्या स्क्रिनिंगला गेलेलो त्याचं गाणं. आणि त्याच्यानंतर तू सांग
बापरे, माझ्यासाठी खूपच ती कमाल मेमरी आहे. मी 5 months प्रेग्नंट आणि फुल मी अशी की आता आपलं करिअर आणि अशा विचारात घरात होते. आम्ही घरात निवांत बसले होते. सकाळी मिरची अवॉर्ड्सला परफॉर्म केलं मी आणि आनंदी जोशी, आम्ही दोघी परफॉर्म करून मध्ये थोडासा वेळ होता. संध्याकाळी रेड कार्पेट इव्हेंट, मग गप्पा मारतोय. आनंदी तिची एक एक गाणी ऐकवते आणि मी अशी हो आता माझं कसं होईल ग, आता मी कुठे आता पोहोच, आता लॉकडाऊन परत अवघड चाललंय सगळं बाहेरही, अशा सगळ्या विचारात. आणि एका रिपोर्टर मैत्रिणीचा मेसेज आला, कॉंग्रॅच्युलेशन. पण माझ्या मनात हे की मी प्रेग्नंट आहे हे मीडियाला कळलं. मला वाटलं कॉंग्रॅट्स दुसऱ्या कशाला करणार, मला मीडियातली मैत्रीण का कॉंग्रॅट्स करेल ना. बहुतेक कुठेतरी लीक झालंय की, कारण मी अजून डिक्लेअर केलं नव्हतं मी प्रेग्नंट. तर मी त्या विचारात, आणि त्याच्यात आशिष म्हणतोय की नॅशनल म्हणणारे शक्यच नाही वगैरे. आणि मीनवाईल मी त्या रिपोर्टरला व्हॉट फॉर असा रिप्लाय करून ठेवला होता. मी तो बघितला नाही आणि याचा फोन झाल्यावर मी तो बघितला आणि ती म्हणली नॅशनल अवॉर्ड. आणि मग पुढचं सगळं ब्लर आहे माझ्यासाठी. मग आशिष त्या दिवशी आला. पण मी पहिली न्यूज सांगितली त्याचा मला खूप आनंद आहे की एवढी मोठी न्यूज मला सांगता आली. आणि हे तेव्हा साधी 2 महिन्याची आणि ते मिळालं, ती 2 महिन्याची होती तेव्हा. सो आम्ही तिला तिची पहिली ट्रिप नॅशनल अवॉर्डला आम्ही दिल्लीला घेऊन गेलो होतो. बापरे, एवढ्याशा पिल्लाला घेऊन गेला. लिटरली 2 महिन्याचं होतं ते. आणि माझ्यासाठी खूप अवघड का कंडिशन होती, कारण ऑब्व्हियसली मी फीड करत होते तिला. आणि म्हणजे तिने बॉटल वगैरे कधी घेतलीच नाही. मी तिला 2 वर्ष ऑलमोस्ट फीड केलं. सो तर ते माझ्यासाठी ती नवीन फेज होती ग. म्हणजे प्रत्येकच आईसाठी ती म्हणजे फारच फ्रेजाईल फेज असते की आपल्यालाही कळत नसतं आपल्या आयुष्यात काय चाललंय, झोप नाही, काहीच नाही. एकीकडे आयुष्यातला इतका सर्वोच्च क्षण आणि दुसरीकडे तान्हं बाळ, ज्याची ही आपली जबाबदारी आहे की तिचं काही आपल्याकडनं हे चुकीचं नको व्हायला, कारण आपणही तेव्हा चाचपडत असतो, आपल्याला कळत नसतं. ते मदरहूड ओव्हरवेल्मिंग असतं खूप जास्ती. आणि मी, आई, बाबा, आशिष असे सगळे आम्ही गेलो होतो. तर दिल्लीमध्ये राहिलो होतो ताजला. आदल्या दिवशी रिहर्सल असते ती मी 1 तासात जाऊन आले होते. तो कॉन्फिडन्स होता की ठीक आहे तासभर शार्वी राहील. दुसऱ्या दिवशी त्यांनी, बरं तिथे इतकं ते स्ट्रिक्ट असतं सगळं की लहान मुलं तर ऑब्व्हियसली अलाउड नसतात. मी त्यांना रिक्वेस्टही केली की इथे काही फीडिंग रूम आपल्याला अरेंज करता येईल का, ते म्हणले नाही. सो मी पंप करून ठेवलं होतं पण तिने ते एक्सेप्ट केलं नाही. आणि आई बाबा होते हॉटेलला तिला घेऊन, आणि तिथून मला एका ठिकाणी इंटरव्ह्यूला नेलं गेलं. सो मी टोटल 5 तास नव्हते. 5 तास मीही अशी वेगळ्या अवस्थेत होते आणि तिने नाहीच एक्सेप्ट केलं. आणि त्याच्यानंतर हे भेटले, कारण मी आशिषला म्हटलं आशिष आत्ता जे काही फोटो काढायचे ते काढ, मला आता राहवत नाहीये, मला आता बास, आय एम अ मदर नाव. बाकी अवॉर्ड वगैरे ठीक आहे म्हणजे आहेच ते, पण मला ती माझ्यासाठी आता सर्वोत्तम महत्वाची आहे. ऍब्सोल्युटली. सो मग तो म्हणला की ठीक आहे आपण पटकन फोटोज काढून घेऊ. आणि तेव्हाचा, आणि ती झोपलीये बघ, ती शांत झोपलीये, काही तिथं म्हणणं नाहीये. पण हे किती छान आहे, आई म्हणून एक वेगळा क्षण आणि नॅशनल अवॉर्ड मिळालाय. एकाच क्षणी 2 आनंद. कमाल कमाल. बापरे, उई किती बारीक होता. मी पण म्हणजे तू सांग. हा पामवूड्स नाही. सो मला वाटतं लग्नानंतर 1 वर्षातच आपण, मला वाटतं फर्स्ट टाइम आम्ही विदाऊट मित्रांना कुणाला, आम्ही दोघंच गेलेलो आणि पामवूड रिसॉर्टला गेलेलो, जिकडे एक नदी आहे आणि नदीकाठी छान रिसॉर्ट आहे. तिथे आम्ही दोघांनी खूप क्वालिटी टाइम स्पेंड केलेला. सायकल चालवली, मला वाटतं कॅरम खेळलेला, अजून म्हणजे छान छान फन गोष्टी केलेल्या तेव्हाच आहे. कमाल. येस, फारच गड. काय शोधून काढले त्यांनी. हो ना. अरे रिसेप्शनचा, वा किती सुंदर फोटो आहे हा. फारच कमाल. आणि मला आठवतंय तुझ्या शाळेतलं मॅम, आम्ही आमचं रिसेप्शन होतं संध्याकाळी लवकरचं ठेवलं होतं, कारण गेस्ट होते साधारण 1800 ते 200. आणि आमचं एक गोष्ट मला दोघांची आवडते की आम्ही दोघं वेळेला बरेच पाळता. आणि आम्हाला पुण्यात दोघांनाही आम्ही पटकन रेडी होतो, पटकन वेळेत असतात. सो युजली ब्राइड्स आणि ग्रूम्स हे उशिरा येतात आपल्या फंक्शनला, पण आम्ही गेस्टच्या आधी होतो तिथे. सो तेव्हा हे फोटोशूट पटकन करून टाकलं फोटोशूट. किती छान. तेव्हा चंदावरकर मॅम आपल्याला चंदावरकर मॅम आल्या होत्या, भास्कर चंदावरकरांच्या मिसेस, आपले हृदयनाथ बाबा सुद्धा तुला साडी घेऊन आले. तर ते त्या चंदावरकर मैम म्हणला मैं पहली फंक्शन में आई हूँ जहाँ पे ब्राइड और ग्रूम साथ में रेडी है. वाह कमाल.
हा हा तू आठव, मला आठवतोय. हा आपण बंटी प्रशांतचं फोटोशूट केलं त्याच्यानंतर कॉफी शॉप. नो. 3 चान्सेस. हा मला नाही. ट्राय हो. एकच घे चान्स अजून. मी सांगणार आहे आता, बास टाइम. क्लिप मला राहत नाही, नाही रे बाबा, शक्यच नाही. हा दुसरा पाडवा आहे लग्नानंतरचा. मी बांगड्या घातल्या आहेत, दिवाळीच्या वेळेचा फोटो आहे. आणि माय पाडवा गिफ्ट वगैरे असं काहीतरी मी त्याला कॅप्शनही लिहिले, मला तेही आठवतंय. बरोबर आहे का? बॅग. मेमरी. येस. कमाल. कसलाच क्यूट आहे पण हा फोटो. फारच गोड. ठीक, हा मला नाही आठवत आहे. सो हा एल्प्रो मॉल मधला आहे. करेक्ट. आणि शार्वी झाल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यातला आहे, जेव्हा त्यांनी मला असंच की अगं तासभर तरी आपण फिरून येऊ असं. अशा तेव्हा ऍक्च्युली म्हणजे सावनी तिचं खूप काम चालू होतं सगळं, म्हणजे ती म्युझिक व्हिडिओज करत होती, पण फिडिंग पण खूप, म्हणजे 2 वर्ष झालेलं, झोप नाही. आणि याच्यात आणि मला कळलंच नाही, जेव्हा तिने एकदा सांगितलं की नाही आशिष मला वाटतंय मी पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये, म्हणजे मी डॉक्टर असून मला कळलं नाही की ती त्याच्यात आहे. सो तेव्हा मग तिला कसं सपोर्ट करायचं. सो आम्ही असे 5-5 मिनटं वॉक किंवा चल ग दोघंच जाऊन येऊ, एक कॉफी पिऊन येऊ, किंवा तिला अजून कसा इमोशनल आणि फिजिकल सपोर्ट पण कसा, की लहान मुलाला आपण पण जबाबदारीने डायपर बदलू किंवा अजून असं करावं. सो ती एक खूप वेगळी फेज होती त्याच्यातला. मला खूप गिल्ट यायचं, कारण मला असं वाटायचं की मी काहीतरी चुकीचं करते, परफेक्ट मदर ह्याच्यामध्ये. म्हणजे खरं तर माझ्यासमोर माझ्या आईचा आदर्श होता. माझ्या आईनेही मला सांभाळत, घर सांभाळून सगळं केलं. मला निदान हा तरी सपोर्टिंग, मला घरचं खूप काही करायला नाही लागत आहे, सासूबाई आहेत आणि इथे आई पण आहे. पण तरीही त्या बाळाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी फीड करते खूप, मला झोप मिळत नाहीये आणि एकीकडे कार्यक्रम पण करते. कार्यक्रमाचा तर सावनीने म्हणजे पूर्ण 3 तासाचा तिचा सोलो कॉन्सर्ट, ज्याच्यात शार्वीला ग्रीन रूम मध्ये ठेवून ती ब्रेकमध्ये जाऊन फीड करून परत यायची. म्हणजे वीवर टोटली, म्हणजे तिने जे केलंय आतापर्यंत. पण मला ते दोन्ही मनापासून करायचं होतं. असं पण होतं की मला दोन्ही करायचंय यार, फक्त एक नाही करायचं. मला करिअरही तितक्या आनंदाने करायचं आणि मला माझ्या मुलीलाही 100% द्यायचंय. अशा त्या घालमेल असताना तेव्हाचा आहे तो फोटो. फारच गोड. जेव्हा तू तिला सपोर्ट केलास तेव्हाचा फोटो आहे हा. आता मला लग्नाच्या सुरुवातीच्या काळात काही असे आपल्या आयुष्यात प्रसंग येतात ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर व्यक्तीशी लग्न केलंय, हीच ती किंवा हाच तो. असं काही तुमच्या आयुष्यात झालं? हो, माझे असे अनेक प्रसंग आहेत. मला तसंही आधी खात्री होतीच माझ्या निर्णयावर, मी ठामच होते की हाच तो. नाहीतर मी हा निर्णयच घेतला नसता. कारण इतकं आधी इतकी ठाम असलेली मुलगी की जिला नाहीच विचार करायचा लग्नाचा, ती कट्टू डायरेक्ट या मुलाशी लग्न करते, हेच माझ्यासाठी खूप होतं. पण हे खरंच पुढच्या पिढीने शिकण्यासारखं आहे की असंच ठाम राहण्याची आवश्यकता नाहीये की नाही मला लग्न करायचं. करेक्ट, असं मला वाटतं की ते योग्य व्यक्ती तुमच्या समोर आल्यावर अचानक तुमचे ते काहीतरी टाका भिडतो आणि तुम्ही मतं तुमची बदलू शकतात. असं असू शकतं. किंवा इनफॅक्ट माझं आधी मी चान्स घ्यायचा हे माहिती होतं, पण असं खूप की बापरे मी इतकी ते स्वतःला झोकून देईन असं मला कल्पनाही नाही. मला खूप म्हणजे मस्त वाटतं ही साईड माझी स्वतःची. सो लग्न झाल्यावर पहिल्याच, एकतर आम्ही आय थिंक लग्न झाल्यावर 2.5 वर्षात लगेच आम्ही चान्स घेतला. त्याच्या आधीच कोविडच्या फर्स्ट वेव्हमध्ये मी मुंबईला होते. सिंगिंग स्टारचं रियालिटी शोचं शूट चालू होतं आणि आशिष पुण्यात होता. फर्स्ट वेव्हचं फर्स्ट लॉकडाऊन ओके पार पडलं. नंतर हळूहळू शूटिंग सुरू झाली तेव्हा मी मुंबईला आले. आणि खूप डिफिकल्ट होता तो काळ आम्हा दोघांसाठी, कारण तो बिईंग डॉक्टर रोज तो PPE किट घालून 12-12 तास लॅबमध्ये असायचा आणि तो घरी काय घेऊन येईल आपल्याला यू नेव्हर नो. आम्हाला पण भीती होती की आपण आपल्यामुळे काही घरच्यांचं नुकसान नको व्हायला, कारण आम्ही वी वर ओव्हरवर्क्ड. 15-15 तास आणि खूप स्ट्रेसफुल होता तो काळ. सगळं टेस्टिंगवरच होतं ना सगळं. आणि पॅथॉलॉजी म्हणजे कसं. सो मला एकदम असं ते सैनिकाची पत्नी असण्याचा फील त्या काळात आला. म्हणजे किती महत्वाचं काम आहे यांचं, त्याची जवळनं जाणीव झाली की फक्त डॉक्टर नवरा आहे म्हणून बाबा छान छान असं नाहीये, की खूप अवघड फील्ड आहे ते सुद्धा. आणि तो स्ट्रेस मनात ठेवून हसतमुख चेहरा ठेवणं म्हणजे काय हे मी त्याच्याकडनं त्या काळात शिकले. आणि त्याच्यानंतर मी मुंबईत होते आणि
पुण्यामध्ये माझ्या आईबाबांना दोघांनी एकत्र कोविड डिटेक्ट झाला आणि मी खूपच तेव्हा रेस्टलेस होते, कारण माझे आईबाबा म्हणजे असं सर्वस्व. आणि फर्स्ट वेव्ह मध्ये होतं ते, जेव्हा हिचं रियालिटी शोचं शूटिंग होतं. सो आम्ही म्हटलं हिला डिस्टर्ब नको करायला. आणि तेव्हा आशिष त्याच्या तब्येतीची पर्वा न करता ड्राईव्ह करत त्या दोघांनाही ऍडमिट करायला घेऊन गेला. जी मोमेंट मला जेव्हा नंतर कळलं तेव्हा आय वॉज टच्ड की कुठला जावई असं नाही एवढं आउट ऑफ द वे करू शकत. सो बिईंग अ डॉक्टर ऑल्सो त्याची ती म्हणजे ती अर्ज होती की नाही यांना योग्य ट्रीटमेंट वेळच्या वेळी मिळायला पाहिजे. आणि इव्हन माझ्या आधी तो माझ्या आईबाबांसाठी उभा असतो हे माझ्यासाठी खूप म्हणजे तेव्हा वेळोवेळी जाणीव होते की मी मुलगी म्हणून कदाचित कमी पडते, पण तो जावई म्हणून 1000% असतो. आणि माझी आई तर म्हणजे आईचं पान हलत नाही याच्याशी. सो म्हणजे त्या क्षणोक्षणी अशी जाणीव होते की आपल्या आईवडिलांना आपल्याला मुलगी आहे याचं कधी वाईट नको वाटायला, त्यांना आता मुलगा पण आहे. सो आणि हेच मला मग तुझ्या बाबतीतही विचारायचं आहे की तुला कधी असं जाणवलं की हो बरोबर निर्णय घेतला आपण? म्हणजे मला पण आधीपासूनच फुल कॉन्फिडन्स होता की सावनीसारखी व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे हेच आपलं खूप मोठं भाग्य आहे. आणि तिने पहिल्यापासूनच म्हणजे खूप प्रेमळ आणि डाऊन टू अर्थ आणि खूप ती ॲडजस्ट करून घेणारी अशी मुलगी आहे. आणि माझ्या घरच्यांना सुद्धा, आजी आजोबा सगळ्यांना ती फेवरेट झाली आहे, आई बाबा सगळ्यांचीच. पण तिने तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची कला पण सादर केली. सो मला त्याचं खूप कौतुक वाटतं की म्हणजे जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा तिने अंगाई गीत बनवलं, जेव्हा शार्वी पोटात होती. आणि जेव्हा ती 3 monthsची झाली तेव्हा अर्धं शूटिंग नंतर केलं. सो ते बेंगॉली आणि मराठीमध्ये झालं. किंवा अजून आता माझ्या भावाचं आत्ता लग्न झालं मागच्या वर्षी. सो त्याच्यासाठी एक मनमोही म्हणून गाणं तिने स्वतः बनवलं आणि ते रिलीज केलं. तर त्यांच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज होतं. सो ती सगळ्यांचा फॅमिलीचा विचार करूनच नेहमी सगळं करते. परत शार्वी जेव्हा झाली तेव्हा म्हणजे मी खूप लकी मानतो की ती शार्वीला अशी आई मिळाली की ती खूप तिचं सगळं करते. म्हणजे शार्वीचं पण पान हलत नाही, तिच्यासाठी आई हे सर्वस्व आहे. एक छोटा किस्सा म्हणजे ती आता बऱ्याच वेळेला सावनी मुंबई किंवा बाहेर गावी असते आणि शार्वी माझ्याकडे असते की मग तिला रात्री आठवण येते, आई कधी येणार आहे, मला सांग ना बाबू, आई कधी येणार आहे. आशुबाबू मला म्हणते. आणि तिला तिने मम्माई असं नाव दिलं इंग्लिश मराठी. तर मी तिला खोटं सांगितलं, अगं उद्याच येणार आहे, तू झोप आता शार्वी. आणि मी कूस वळवली आणि ती दुसऱ्या साईडला बघत होती आणि मला 2 मिनिटात ऐकू आलं, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी, असं. आणि मी लगेच तिला डोक्यावर नाक करून, झोप ग बाळा, येईल आई. तर ती आल्यावर पूर्ण शार्वीमय असते. आता सुद्धा ती खूप दिवस भेटली नाहीये, आता आज भेटेल शेवट. आणि मी म्हणजे तो प्री शार्वीचा किस्सा म्हणजे आठवण सांगितली, पण त्याच्याही नंतर अगदी टिल डेट वेळोवेळी असं स्वतःला मी म्हणते की तू किती गेल्या जन्मी पुण्य कमवलंयस की आशिष सारखा नवरा आहे, की त्याच्यासारखा नवरा आणि वडील, त्याला मी वडिलांच्या भूमिकेत बघणं शार्वीसाठीच्या, हे माझ्यासाठी म्हणजे अत्यंत फेवरेट गोष्ट आहे. मी अशी तासन तास ते दोघांचं काय चाललंय हे मी बघत राहू शकते की फार गोड बॉन्ड असतो बाप लेकीचा आणि तो विटनेस करणं आणि ते संस्कार द्यायला आपल्या बरोबर कुणीतरी तो सक्षम हात असणं, ज्यांच्या व्हॅल्यूज सेम आहेत. म्हणजे आमच्या दोघांचं बाकी आम्ही किती ऑपोजिट असो पण आमची अनेक तत्व सेम आहेत. व्हॅल्यूज ज्या आपण आयुष्याच्या म्हणतो की कुटुंबाला प्राधान्य देणं म्हण, किंवा वेळ पाळणं, छोट्या छोट्या गोष्टी, शब्द पाळणं, कुठल्याही कामात झोकून देणं, ह्या गोष्टी आमच्या खूप सिमिलर आहेत. आणि त्यामुळे ते आम्हाला शार्वीमध्ये रुजवताना खूप मजा आहे. आणि आम्हाला तिच्या ते माइलस्टोन्स आणि आम्हाला तिची क्रिएटिव्हिटी एक्सप्लोर करायला खूप आवडतं. म्हणजे या बाबतीत तू म्हणतेस असं एकमत आहे, तर मग पेरेंटिंग मध्येही एकमत होतच असेल. एकमत होतं, पण जरा मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं की मी बॅड कॉप बनवलंय आणि मला कोणतरी एकाने डॅडीज गर्ल झाली आहे ना ती फुल ऑन की बघ काही हवं असेल की बाबा. आणि आई स्ट्रिक्ट. ती किती वर्षांची झाली आता? ती 4 वर्षाची. सावनीला घाबरते ती. आणि त्या दिवशी म्हटली ही नव्हती, आशुबाबा मला ओरडूच शकत नाही असं तू नाही ओरडणार मला, आईच फक्त ओरडते. सो मला याचं असं होतं की अरे असं नाहीये, आपण दोघांनी ओरडलं पाहिजे तिला, ती सेफ झोन मध्ये जाते ह्याच्याकडे. पण मी वेगळ्या पद्धतीने समजावायचा प्रयत्न करतो. वेगळी आहे, पण मला असं वाटतं की
ठीक आहे म्हणजे आता आम्ही पण एक्सप्लोर करतोय करतोय पण आता कळलंय हळूहळू त्या नाही की आता ओरडायला पाहिजे आपण शार्वीने ओरडून नाही चालणार. सो तोही हळूहळू ओरडायचा प्रयत्न करतो पण तेही शार्वीला असं वाटतं की अरे बापरे हे काय झालं बाबाला एकदम. मी एकदाच ओरडलो तर असं टचकन पाणी बाबा ओरडू शकतो मला असं ती शॉक मध्ये. पण नाही आमच्या व्हॅल्यूज खूपच सिमिलर आहेत त्यामुळे काही काही गोष्टी आमच्या खूपच मॅच होतात. आणि माझं एक स्पष्ट मत आहे पेरेंटिंगच्या बाबतीत की लहान मुलांना सल्ले देण्यापेक्षा त्यांच्यासमोर ती कृती केली ना तर ती त्यांना जास्ती लगेच कळते की अच्छा हे ते आपोआप त्यांच्याही नकळत. सो ते एक आम्ही कटाक्षाने पाळतो की तिच्या समोर आपल्याला ती जसं बनायला हवी तसं वागलं पाहिजे. ते आपसूक म्हणजे आम्हालाही आम्ही तितक्याच आवडीने गाणी ऐकतो. आशिषचा एक खूप छान रूल आहे की आम्ही एकदा आमचा प्रवास एकत्र खूप होतो तिघांचा की आशिष शार्वी पुणे मुंबई होतो किंवा चिंचवड पुणे होतो. तिला गाणी ऐकायला प्रचंड आवडतात गाडीमध्ये. सो त्याचा एक रूल आहे की एक गाणं तुझ्या आवडीचं एक गाणं माझ्या आवडीचं. सो त्यानिमित्ताने आम्ही रोज तिला नवीन एक गाणं वेगळ्या प्रकारची गाणी ऐकवतो आणि मग तिला ती आवडायला लागतात. बाबा ते लाव रे पल पल हे भारी लाव किंवा मग ते असे काय काय त्याचे टेस्ट इंग्लिश पण आहे किंवा विषय म्हणजे काहीही आहे म्हणजे रामजन्मला पासून डायरेक्ट काही ऐकू शकते ती असं ते जेन अल्फा आहे आता तेही म्हणजे ही पेरेंटिंगची प्रोसेस ऍक्च्युली आम्ही उलगडत जाते आम्हाला आमचीच. मगाशी तू फोटो बघताना प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी नंतर पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी बोललीस तर तो अनुभव कसा होता? डॉक्टर म्हणून तुला काय वाटलं म्हणजे एकूण कपल म्हणून तुम्ही ते कसं फेस केलं आणि ते तुम्हाला कळलं कसं? ऑनेस्टली मी पहिला काही काळ बराच डिनायलमध्ये होते कारण मी इमोशनल आहे एनिवेज. म्हणजे मला सतत असं खूपच असं आनंद झाला तरी डोळ्यात पाणी येतं, दुःख झालं तरी येतं, असं प्रत्येक कलाकार असतोच बरोबर. सो मला सुरुवातीच्या काळात एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हा दोघांची झोप प्रिय आहे. आम्ही झोप म्हणजे झोपू द्या जगा जगू द्यापेक्षाही झोपा आणि झोपू द्या. जेव्हा माझी आता झोपेचं ते 12 वाजले तेव्हा मला लक्षात आलं की बापरे खूप काहीतरी गणतंय आपलं. म्हणजे मी जवळजवळ मला माहिती मी 2 वर्ष एक्सक्लुझिव्ह फीडिंग केलं शार्वीला आणि मी म्हटलं तर मला त्याचा रिग्रेट नाही आहे. मी आनंदाने सांगते हे की मी दोन्ही सांभाळायचा प्रयत्न केला. ते अवघड होतं पण त्याचं मला एकटीवर खूप यायला लागलं. मी दाखवते तर छान की हो मी करते पण ते खूप हेल्थ वाईज खूप अवघड होतं आणि मलाही कळत नव्हतं की नेमका काय प्रॉब्लेम होतोय. आणि त्याचं कारण नंतर मला लक्षात आलं की अच्छा हे असं काहीतरी असतं त्याबद्दल मी वाचलं होतं. पण ऍक्च्युअल ते होणं म्हणजे काय किंवा आपल्याला झालंय हे मुळात ऍक्सेप्ट करणं हेच माझ्यासाठी जरा अवघड होतं. मग ते मी ऍक्सेप्ट केल्यानंतर मला आशिषलाही ते मी काय सांगू म्हणजे असं मला झालं होतं की कसं सांगू. पण मी ते मला पण म्हणजे युजली डिप्रेशनचं काय कारण असतं की आपल्याला माहिती आपलं हे पोटेन्शियल आहे पण आपण ते करू शकत नाही काही कारणाने. किंवा पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये काय होतं एक तर हार्मोनल चेंजेस पण असतात, बिहेवियरल चेंजेस असतात, सायकोलॉजिकल चेंजेस असतात. सो प्रेग्नन्सीनंतर ड्रॅस्टिकली आपलं प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन कमी होतं. त्याच्यानंतर आपल्याला जे एक परफेक्ट मदरचा जो आपण गिल्ट फिलिंग येतं की बाबा आपण काम करतोय तर मग मुलाचं नीट होतंय की नाही हे बघणं. आणि झोपेमुळे वेळ मिळत नाही, एकमेकांशी संवाद कमी होतो किंवा कारण मुलाचंच आपण सगळं करत असतो. ही वेगवेगळी कारणं आहेत. पण सावनीच्या बाबतीत तसं नव्हतं की ती बाकी सगळं करत होती पण ती खूप काम पण करत होती. म्हणजे ती डिलिव्हरीनंतर 11व्या का 10व्या दिवशी पहिलं तिने रेकॉर्डिंग केलं. त्याच्यानंतर शो केला ज्याच्यामध्ये ती इंडिव्हिज्युअल 3 तासाचा शो ज्याच्यात ती ब्रेस्ट फीडिंग करायची ह्याच्यात इंटरव्हल्समध्ये. सो मला खूप जाणीव नव्हती की बाबा ही काही ह्याच्यातनं जातीये. पण जेव्हा मला कळलं की अरे शी इज फिलिंग लो किंवा तिला कसा सपोर्ट करता येईल सो मग मी ठरवलं की नाही आपण मग थोडंसं तिला 5 मिनिटासाठी कुठेतरी बाहेर वॉकला घेऊन जायचं किंवा मग एक कॉमेडी सिरीज आपण रोज रात्री एक तरी एपिसोड बघत जाऊ किती उशीर झाला तरी शार्वी झोपल्यावर. किंवा मग आपण शार्वीचं काही कसं मदत करता येईल तिच्या बाबतीत तिचं डायपर चेंज म्हणजे मी खरंच सांगते त्यांनी डायपर चेंजेस पासून सगळं मला आवडतं आपली मुलगी म्हटलं. म्हणजे आणि पण ते आत्ताच्या काळातल्या पेरेंटिंगचं मला वाटतं की वी आर लकी की आता तेवढा अवेअरनेस आहे दोन्ही
म्हणजे त्याच्यात काही विशेष वेगळं केलं असं कोणालाच वाटत आणि आम्ही डिक्लेअर करताना वी आर प्रेग्नेंट असं असं. हा, म्हणजे ते कर्तव्यच आहे जे दुर्दैवाने पूर्वीच्या पिढीत असं नव्हतं. असं वाटायचं की त्या स्त्रीचं एकटीच कर्तव्य आहे. पण आता आपण लकी आहोत, आमची जनरेशन, की आता त्याची इक्वालिटी आलेली आहे, त्याचं गांभीर्य आलेलं आहे. सो दे आर लकी. इव्हन म्हणजे सासू पण आमच्या जनरेशनच्या मुलांना खूप चांगल्या मिळतात असं माझं खरंच मत आहे. की त्या आपल्यापेक्षा जास्ती त्या पॅशनेट असतात. ते खूप मोठी महत्वाची स्ट्रेंथ. बरोबर. आणि मग ह्याच्यातून बाहेर पडायला किती महिने लागले? आणि तिला म्हणजे ती पण ओपन होती आणि मी म्हटलं जर तुला सपोर्ट हवाय सायकोलॉजिकल सायकॅट्रिस्ट किंवा गायनेकॉलॉजिस्ट किंवा कोण तर हमखास घे, मी येतो तुझ्याबरोबर. किंवा तुला जर वाटत असेल नकोय तुला एकट्याला जायचंय तर तू तिथे जा. किंवा सायकोथेरपिस्ट असतात किंवा हे असतात. सो ते त्याच्यात काही वाईट नाहीये की आपण कोणाची मदत घेतोय. आणि ती फेज असते, फेज Not असते काही की आयुष्यभर तुम्ही असं नाही. मी म्हणलं तसं ती पहिली फेज खूपच ओव्हरवेल्मिंग असते. म्हणून आपल्या पूर्वीपासून ज्या आपल्या रूढी परंपरा चालत आल्या आहेत त्याचं काय कारण असतं हे मला तेव्हा जाणवलं, की योग्य वयात लग्न होणं, योग्य वयात मूल होणं, ह्याला काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. जे आपण आपल्या सोयीने आता खरं आपल्याप्रमाणे त्या करून घेतल्यात गोष्टी, पण मग त्याचे हे रिपरकशन्स आहेत की तुम्ही उशिरा लग्न करता, चान्स पण उशिरा घेता, मग तोपर्यंत तुम्ही व्यक्ती म्हणून हे साध्य केलेलं असतं. मग त्याच्यात थोडासा अडचणी येतात मॅनेज करताना, मग त्याचं रिफ्लेक्शन हे होतं. असं मी ते सगळे ती लिंक जोडत गेले. किंवा मूल झाल्यावर 3 महिने बाहेर पडू नका जे म्हणायचंय ते आपण लगेच कामाला लागतो. मग त्याचे असे काहीतरी परिणाम होतातच ना. म्हणजे मी ते स्ट्रेस बस्टिंग म्हणून बघायचे की नाही मी गातीये ना, मला त्याच्यात छान वाटतंय, आनंद मिळतोय, पण त्याचा कुठेतरी डीप डाऊन गिल्ट येतोय, रुचतोय, हे मला कळलं नव्हतं. बरोबर. जे एका पॉईंटला कळलं, मग आय गॉट इट ट्रीटेड, बोलले थेरपिस्टशी, आणि मग नंतर हील झालं मला. म्हणजे टाइम हिल्स एव्हरीथिंग. सो नंतर टाइम इज द बेस्ट मेडिसिन. हा, आणि माझं मेडिसिन घरातच होतं, त्यामुळे सोपं गेलं ते. नंतर बाहेर पडलं. आणि मी नंतर त्याबद्दल म्हणजे मी असंही आधी वाटायचं की मी हे बोलू का नको, कुठे शेअर करू का नको, कारण लोक त्याचा काय अर्थ घेतील माहीत नाही. पण असं वाटलं की कदाचित माझ्यासारख्या अशा अनेक मुली असतील ज्या ह्यातनं जात असतील, सो त्यांना असं वाटेल की दिलासाही मिळू शकतो की तू बोललीस त्यामुळे आम्हाला जाणीव झाली की नाही आम्ही एकट्या नाही आहोत, आमच्यासारखं बऱ्याच लोकांना होतं ना. सो म्हणून मी हे नंतर बोलायचंही ठरवलं. आधी मला असंही वाटलं होतं की कशाला शेअर करायचं, हा आपला एकटीचा हे आहे, अनुभव आहे. पण नाही, मी बोलल्यावर मला बरंच हलकं वाटायला. आणि आपण असे आहोत ना की आपल्या चेहऱ्यांकडे बघून प्रेक्षक वर्ग आपला वाईड आहे, त्यामुळे आपण सांगितल्याने काही परिणाम चांगला होत असेल तर आपण निश्चित ते करावं का. आणि हा विषय असा आहे की अनेकांना अजूनही माहीत नाहीये, काहींचा विश्वास नाहीये, पण हे आहे. जेव्हा ती व्यक्ती त्याच्यातून जाते आणि ती व्यक्ती सांगते तेव्हा जास्ती विश्वास बसतो या गोष्टीवर. त्यामुळे मला छान वाटतंय की तू त्याविषयी बोलतीयस मोकळेपणाने. आता भांडणाचा मुद्दा काय आहे? बोलून घेऊ. आठवडाभर भेटलो नाही तसंही, त्यामुळे खोटा आपला आहे. विविध विषय आहेत की काही तुरळक विषय आहेत भांडणाचे? कोण चालू करते? आहेत तसे थोडेफार आहेत, फार नाही. त्याचे छोटे छोटे मुद्दे असतील, माझे नाहीत. हा, मला ना जास्ती, मी म्हणलं ना तो नर्ड आहे खूप, तर त्याचा कधी कधी त्रास होतो की त्याचं खूप ओव्हर पर्टिक्युलर. आणि आता गुगल मॅप्स ही व्यक्ती जी आहे त्याच्यावर एवढा आयुष्यातला विश्वास का ठेवायचा, असा माझा एक बेसिक प्रश्न आहे. की जर तिला अजिबात आवडत नाही मी मॅप्स लावले आणि खामखास मी लावल्यावर तिथे जायचं असतं ग, की एखाद्या माणसाने रस्त्यावरनं सांगितलं असतं इथून इथून उजवीकडे वळा, तिथे आहे समोर, तर त्यासाठी तू मॅप्स लावशील? नाही की नाही. पण त्याचा माणसांपेक्षा मॅपवर विश्वास आहे. मला बघायला आवडतं की बाबा किती वेळ लागतोय, ETA किती आहे, किंवा कसं जाता येईल वगैरे. मला नव्हतं माहिती. एस्टिमेटेड. तुला माहिती मला नव्यानेच कळलंय. त्याचा अमेरिकेचा भाऊ तो सारखं तुमचा ETA काय वगैरे, हे काय असतं मला नाही माहिती ETA. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा कधी कधी, आणि तो खूप पर्टिक्युलर आहे घरात, त्याला त्याच्या वस्तू व्यवस्थित लागतात, आणि मी जरा आहे, म्हणजे प्रॉब्लेम आहे. सांगा मग. आणि ते कसं सॉल्व्ह केलं तेही मला जाणून घ्यायचंय, कारण एका घरात श्रावणीचं एक मला आवडत नाही की ती सगळी दारं उघडी ठेवते. म्हणजे ते कुठलंही वॉर्डरोबचं दार असू दे, AC चालू असू दे, सगळी सताड, आणि ती किती वेळा सांगून ते उघडेच असतात दारं.
सो ते मी सगळी लावत जातो सगळीकडे. So ते खूप वेळा सांगून झालंय की अगं प्लीज बंद कर. नाही आणि अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि आठवणी आहेत. म्हणजे लग्न झाल्यावर मला पहिल्यांदा आठवतंय की तो खूप पॅरानॉइड आहे डासांबद्दल. म्हणजे मला काय पण आता रोज मी 15-20 डेंग्यूचे पेशंट पॉझिटिव्ह द्यायचो आणि मी म्हणायचो नाही हे आणि माझं पहिलं आपण त्यांना सांगतो आणि आपण नाही. अगं नाही मला तेव्हा असं कळायचं की हा एवढा काय डासांचा मी म्हणजे सॉक्स आज घातले नाही आहेत पण मी सॉक्स मध्येच असतो दिवसभर. म्हणजे कारण पायाला चावतात डास मेनली. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी सॉक्स घाला. आय नीड सॉक्स. अगं अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्याचा मला असं व्हायचं की अरे डास तर आहे ठीक आहे ना. नाही ती रॅकेट पहिलं तर डास मारू दे त्याशिवाय मी शांत होणार नाही. म्हणजे असं खूप अगदी बेसिक गोष्टी आहेत ज्याची आता मला सवय झाली. डास हंटर चांगली झाली आहे माझ्यापेक्षाही. ते त्याच्या क्षेत्राशी रिलेटेड असेल का? आम्ही बघतो त्याचे कॉम्प्लिकेशन्स, त्याचा काय काय त्रास होतोय आणि खूप सीझन मध्ये आणि मी बिंदास खिडक्या उघड्या टाक, दरवाजे उघडे टाक. आणि चिंचवडला आमचं घर ना एका गल्लीत, सो आम्हाला आमची दारं 7-8 उघडी असतात घराची. तसंच मी केलं. लग्न झाल्यावर पुण्यातल्या घरी आमचं समोरासमोर घर होतं. तर समोर एक बंगला होता जो एरवी बंद असायचा पण मी कधीतरी जायचंय तिथे रियाजाला कामाला वगैरे. तर अशीच मी गेले होते, वर होते मी रियाजाला बसले आणि मी खाली दार उघडं टाकलं. आणि माझ्या सासूबाईंनी समोरनं बघितलं हे की खालचं दार उघडं आहे, कोणीच दिसत. आणि ते घर आमचं मेन रोडला आहे, कोणीही येऊ शकतं. तर त्यांनी इथनं त्या ओरडल्या अगं दार लाव. आणि तेव्हा मी घाबरले, म्हटलं बापरे काय झालंय. तेव्हा मला लक्षात आलं की अरे बापरे नाही आपण फारच दारं लावायची असतात. पण बिंदास्त असतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. अजूनही मला ते काही फार जमलं नाहीये पण त्यांनी सवय करून द्यायची. ठीक आहे मी लावतो दारं. तो मस्त होतं ते वाक्य, मी तिच्या मागे दारं लावत. अजून एक आहे की आमच्याकडे सगळ्यांना मला आठवत आहेत की आमच्याकडे सगळ्यांना, मला एस्पेशली वाढायला खूप आवडतं. आणि मला टेबलावर एकत्र सगळ्यांनी बसून छान जेवायचं आणि असं मला खूप वाढायला खूप. आणि आग्रह नाही करत खूप, पण मला एक सवय आहे की हे घ्या ते घ्या. आणि सावनीकडे टोटली अपोजिट आहे. म्हणजे आई बाबा ठेवा, आम्ही आमचं घेऊ आम्हाला. सो मी आतापर्यंत सुद्धा मी तिला वाढायला जातो आणि त्यात ओरडा खातो, तू पहिले ठेवते मला हवं ते. बरं आता कळलंय ना आपल्याला, आपण 7 वर्ष केलं, पहिल्याच वर्षात कळलंय की हिला वाटलेलं आवडत नाही, मुद्दामून करणार. म्हणजे तू चिडलेली त्याला आवडत असशील. हो पण मग त्यामुळे मी पण मुद्दामून दारोगुडी टाक. तू वाढ, मी दारोगुडी. मग अजूनही हे चालूच आहे तुझं वाढणं आणि हिचं दार उघडणं. जेव्हा थांबेल तेव्हा आम्हाला कळवा. कदाचित शार्वीच करेल हे बद्दल आता. तिला कळू लागलंय आता की. पण ती खूप, म्हणजे मला असं वाटतं ना की लाईफ कम्स अ फुल सर्कल. मी एकुलती एक मुलगी आहे. मी जशी माझ्या आई वडिलांची मॅनिप्युलेटिव्ह वागायचे तसं आता माझी मुलगी आमच्याशी वागते की जेव्हा काम असेल तेव्हा आई गोड गोड बोलून करून घ्यायचं. आणि भांडणात सुद्धा तिचं जिथे स्वार्थ आहे त्याची बाजू घ्यायची वगैरे. आणि तिचं एक ओपिनियन असतंच. पण मजा येते ती जेव्हा आमचं भांडण सोडवायला येते ना तेव्हा मला फार गोड वाटतं. असं वाटतं की यार हे किती भारी आहे हे सगळं. आणि चूक यायची असते त्यामुळे जास्त चुक्याचीच असते त्यामुळे. पण नाही अजून, म्हणजे आता आपण भांडणाबद्दलच बोलतोय, मला एक गोष्ट आम्हा दोघांमधली खूपच आवडते की आम्ही दोघंही ज्याची चूक असेल तो लगेच सॉरी म्हणून टाकतो सॉरी. म्हणजे आम्ही अजिबात ताणत नाही. पण ज्याची चूक म्हणजे कधी कधी असं असतं की पॉइंट ऑफ व्ह्यू पण असतो ना, तुला वाटत असं तुझं बरोबर आहे, त्याला वाटत असं त्याचं बरोबर आहे. पण तरी मी ते मिटवण्यासाठी सॉरी म्हणते. म्हणजे जरी मला माहितीये की माझं बरोबर आहे पण आता ह्याला बरं वाटणार आहे ना मी सॉरी म्हणून, ओके मी माझा मुद्दा नंतर पटवीन तो शांत झाल्यावर. पण आता विषय कूल डाऊन करण्यासाठी फार उत्तम करते ते. म्हणजे कारण तो प्रचंड शॉर्ट टेम्पर्ड आहे. म्हणजे आम्ही घाबरतो त्याच्याशी. म्हणजे खूप त्याचे आई टेम्पर हे होतो. पण जो झाला तर मग समोरचा भस्म होऊ शकतो असं आहे. तुझ्याकडे वाटत नाही, अजिबात नाही. एक्झॅक्टली. बघ म्हणजे कारण काय असतील. म्हणजे तुम्ही केवढे त्याला भडकवत असाल असं म्हणतोय. 6 महिन्यात एकदा वगैरे काही उठसूट चिडत नाही तो. पण आणि आमचं दोघांचं एक आहे की आमची बस्ट आउट होण्याची जागा आम्ही दोघंच आहोत.
सो कुणाही वरचा राग बाकीच्यांना कुणाला माहित नसतं की यांचं भांडण झालंय किंवा सो हा नाही, किंवा मी वेगळ्या अँगलनी सांगत होते की मी चिडले खरं तर माझ्या मैत्रिणीवर, पण मी राग याच्यावर काढली, किंवा तोही अजून कोणावर लॅबमध्ये काहीतरी झालंय आणि त्याच्यावर चिडलाय पण माझ्यावर चिडचिड करणार, तेव्हा मला कळतंय की हे माझं नाही, दुसऱ्या कोणाचं. तू नेहमी मला काहीतरी सांगत आणि आपण काहीतरी सांत्वन करायचं, तुला सांगितलंय फक्त ऐकायचंय तुला विचारलं नाही तुझं ओपिनियन. मला आवडत नाही यार. हे माझ्या घरी पण वाटतं, एक कधीतरी फक्त ऐक ना. मला आपण काहीतरी त्यातला उपाय काढायला, तू काही बोलूच नकोस, तू फक्त ऐक. त्या क्षणी ऐकण्याची गरज असते. किंवा आमच्याकडे तर असं आहे की हे बघ तुझं काय चुकलं असेल आपण दोन्ही बाजूने विचार करतो ना. विचार नकोच आहे, आता अपेक्षितच नाहीये, ऐकून घे ना माझं, असं असतं. वा वा. आता शिकलोय मी थोडं थोडं, ऐकत बसतो. कधी कधी मी माझ्या झोन मध्येच जातो, मग तू बोल, मग हे म्हणजे तू काहीच ऐकलं नाही. नाही झोन मध्ये जातो तो. की अरे मग काय नाही, बोलले म्हणजे मी? 5-7 मिनिटांनंतर मला नाही बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. ठरलंय. हा मंत्र आहे, तुझं बरोबर आहे. आणि मग थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी आपण सांगायचं, पण हे असं करू शकतो आपण हे. पण हे छान आहे, दुसऱ्या दिवशी शांत पण होतो ना आपण. हा दुसऱ्या दिवशी मी लगेच लगेच. पण मग तुला राग येत नाही फार? खूप कमी चिडते, किती छान. खरं रुसून बसते, हा, पण रुसते, पण रुसते. चिडत नाही. आणि रडते. मला काहीही झालं की रडणे हे माझं नेक्स्ट ऍक्शन आहे. नळ आनंद झाला की रडायचं, दुःख झालं की रडायचं, राग आला की रडायचं, रडलं की मला संपले मी, डन. ती शांत होते, जर भांडण झालं ते खूप शांत होतं, आणि माझं अपोजिट होतं. हा म्हणजे मी एकदम माझ्या शेलमध्ये जाते, मग मला थोडं 3-4 वेळेला विचारायला लागतं, अगं काय झालंय, अगं काय झालंय, मग मी सांगणार. असं मला भडका नाही उडत. आणि वेगळी. आता हिचं तुझ्या घरच्यांशी नातं कसं आहे हे तिने अगदी सांगितलंच. तुझं हिच्या घरच्यांशी नातं कसं आहे हे मला जाणून घ्यायचं. येस. सो सावनीचे बाबा तात, आम्ही त्यांना तात म्हणतो, संस्कृतमध्ये तात म्हणजे वडील. तर तात आणि आई या दोघंही म्हणजे पूर्ण संगीताला वाहून घेतले दोघांनी. सो मला ते खूप वेगळं होतं की मी जे त्यांच्याकडे जायचो तेव्हा घरी म्युझिक क्लास पण आहे त्यांच्या. सो बाबा रोज अशी तालीम असते, किंवा ते रोज सकाळी उठून रियाजाला बसणारच, ते बघतो आम्ही. किंवा आईंनी आता त्यांनी गॅजेटियर ह्याचं शासनाचं आहे 175 वर्षाचा रंगभूमीचा इतिहासाचं डॉक्युमेंटेशन आई करते. सो त्याचा पहिला ग्रंथ एवढा मोठा आहे. किंवा ते जे करतात, सो मी कधी गेलो की मला एक तर प्रेफरन्शियल ट्रीटमेंट असते की आशिष राव आणि आशिष राव आले, हे करायचं ते करा. आणि शार्वी पण आता तेच आले बघ तुझे आशिष शार्वी वंदना नाव आहे सावनीच्या इथे, तर वंदा म्हणते, आजी वगैरे नाही काही. सो वंदा बघ आशिष राव आले. आणि त्यांना खूप गप्पा मारायला आवडतात. सो सावनी बऱ्याच वेळा नसते, किंवा मग ती मोबाईलमध्ये असली, त्यांना वाटतं की ही खूप मोबाईलमध्येच आहे, पण ती काम करत असते बरं. असं शार्वी तिला सांगते, अगं ती काम करते. आणि मी मस्त गप्पा मारत बसतो त्यांच्याशी. सो आपण कुठलाही म्हणजे जो विषय असेल, सो त्यांना ते खूप आवडतं की अरे हे बघ हा आमच्याशी येऊन गप्पा मारतो बसून 2-2 तास 3-3 मी म्हटलं ना, आई बाबांचं विशेष प्रेम आहे त्याच्यावर. माझ्यापेक्षा जास्ती मला त्रास होतो कधी कधी याचा की अरे मी माझं काय, मी आहे इथे, एक्झिस्ट करते, बघा कोणीतरी. हो, खूप खूप प्रेम करतात. दोन्हीकडे दोघांचंही छान रिलेशन आहे. येस येस, ऍब्सोल्युटली. आणि मला वाटतं ते गमक आहे आम्ही दोघांचं रिलेशन अजून स्ट्रॉंग होण्यात. कारण लग्न हे फक्त त्या दोघांचं असण्यापेक्षा त्या दोन कुटुंबांचंच असतं, प्रश्नच नाही. जेल होत आहेत. बरेचदा असंही नाही की आम्ही काय असे फॅमिली ट्रिप्सला तो, असंही नाहीये. खूप वेळ स्पेंड करतात 2 फॅमिलीज एकत्र वगैरे, असं नाहीये. पण दोघांनी एकमेकांच्या फॅमिलींना रिस्पेक्ट करणं, त्यांचे व्ह्यूज रिस्पेक्ट करणं हे खूपच आमच्या बाबतीत आहे. ते मात्र नक्की आहे. वा. आणि हेही शार्वी बघतीये ना. कारण पुढच्या पिढीला हे बघणं, हे मिळणं खूप रेअर. म्हणजे ती खूप ब्लेस्ड आहे की तिला पणजी पणजोबांचा सहवास मिळतोय, माझी आजी आहे पणजीचा सहवास मिळतोय. मला माहिती की आजकालचं पॅरेंटिंग खूप अवघड आहे, खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे नेहमीचाच तो वाद प्रत्येक पिढीचा असणार आहे की आम्ही मुलं वाढवली आहेत, आम्ही पण खरंच वेगळं आहे. आत्ताचं जे एक्सपोजर आहे मुलांचं, ते त्याची आपण गणनाच करू शकत नाही आणि आपण त्यांना पुरे पडू शकत नाही. हे मला कळलंय की आपण कितीही काही म्हणलं तरी त्यांचं जग आहे, आत्तापासूनच आहे, जे आपलं मोठं झाल्यावर होतं. बरोबर. तसं नाहीये आता.
आता खूप वेगळी मानसिकता आहे तिला. तिच्या शाळेतनं एके दिवशी टीचरनी मला बोलवलं की तुम्ही जरा या भेटायला. तर सतत आम्हाला येतातच बोलवण्या, कारण काहीतरी कंप्लेंट्स असतातच. मला वाटलं कोणाला तरी धोपटला किंवा काहीतरी केलंच असणार, कारण ती खूपच म्हणजे ती आजकालच्या मुली काय आहेत हे मला तिच्याकडे बघून कळतं की ती अजिबात कोणाचं ऐकून घेत नाही. जर तुझं चुकलंय ना तर तुला शिक्षा मिळायला पाहिजे वगैरे अशा लेवलची असते. त्याने पहिले मारलं मला, मग मी देणार. मला वाटलं असंच काहीतरी असेल मारामारी म्हणून. त्या म्हणल्या माझा एक सिरियस कन्सर्न आहे, तिचं प्री-स्कूल आहे आत्ता, इंग्लिश मिडियमची शाळा आहे, तर तुमची मुलगी इंग्लिशमध्ये बोलत नाही असं त्या म्हणल्या. म्हटलं म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं? तर त्या म्हणल्या की आम्ही इंग्लिश मिडियम शाळांमध्ये असतं ना की आपण इंग्लिशमध्येच संवाद साधणार, टीचर आणि स्टुडंट इंग्लिशमध्येच बोलतात. एक आठवडा मी रोज तिला विचारत होते, हा फोटोत हे काय आहे, इज दिस अ कॅरेट? तर ती म्हणायची नाही, गाजर. आणि मी तिला अनेकदा म्हणलं की अगं इंग्लिशमध्ये तुला येतं ना, इंग्लिशमध्ये नाही म्हणणार, आपण मराठी आहोत असं तिने टीचरला सांगितलं. तिने परीक्षेत पण सांगितलं मी नाही बोलणार इंग्लिशमध्ये, मी मराठीतच बोलणार. मी म्हणलं ओके. म्हणजे मला मी रिपोर्ट कार्ड घ्यायला गेल्यावरही टीचरने सगळं बाकी सगळं छान छान छान, पण प्लीज तुम्ही घरी इंग्लिश बोला ना. म्हणलं आम्ही कसं बोलू घरी इंग्लिश, आम्ही जर मराठी आहोत. आणि माझ्या घरी तर अगदीच संगीत नाटक वगैरे अशी बॅकग्राऊंड आहे, आम्हाला मोठमोठे मराठी शब्द ती आत्ता प्रणव मिश्रचा तेव्हा मख्ख म्हणते असं ते. तर त्यामुळे मी म्हटलं की इंग्लिश शिकेल ना होती पुढे जाऊन, आणि तिला शिकायचंच आहे, इंग्लिशला पर्यायच नाही. थोडं तुम्ही पण कष्ट घ्या. नाही इंग्लिश म्हणजे माझं काय तिला म्हणणं येतं असतं इंग्लिश. आता आम्ही असं गाजर दाखवलंय की तिला माझा भाऊ अमेरिकेला आहे, सो म्हटलं आपल्याला अमेरिकेच्या ट्रिपला जायचं ना चारवी, तिथे सगळे इंग्लिशच बोलतात, मग तुला त्यांच्याशी जर बोलायचं असेल तर तुला यायला लागेल. हो का, तिथे इंग्लिश, बरं बरं बरं. मग मी आता माय नेम इज शार्वी, मग येत असतं पण तिला पण मला खूप कौतुक वाटलं तेव्हा की काही गरज नाहीये. आणि ते तिच्यात तो कॉन्फिडन्स आहे सांगण्याचा की आपण मराठी आहोत, मी तुमच्याशी मराठीत बोलणार, तुमची शाळा असू दे इंग्लिश, मला तुमचे शब्द येत आहेत. असं नाहीये की मला ते शिकायचं नाही, मग मी शिकली पण मी उत्तर मराठीत दिली. कमाल. म्हणजे मला काय वाटलं या केसमध्ये, किंवा बऱ्याच वेळा असं वाटतं की थोडी टीचर्सनी पण जबाबदारी घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे वर्षानुवर्ष टीचर्स हे सांगतात की तुम्ही घरी इंग्लिश बोला, पण त्याच्यावर पालक म्हणून माझं असं म्हणणं असतं तुम्ही इंग्लिशची गोडी शाळेत निर्माण करा ना. बरोबर. नुसतंच हे नको, तुम्ही गोडी निर्माण करा, आम्ही घरी मराठीची गोडी निर्माण करतोय. करेक्ट. कारण आपल्याला आत्ता ते पण आहे ना की इंग्लिश माध्यमात घालायला तर पाहिजे, कारण वर्ल्ड लँग्वेज प्रश्नच नाही. पण आपली काय जबाबदारी आहे पालक म्हणून की घरी आपण तिला योग्य मराठी शिकवलं पाहिजे. कारण मला अशी ती फॅन्सी मुलगी नकोच आहे, हाय कम बेबी वगैरे असं मला जमत नाही. बरोबर. मी तिला ये ग आलीस का, काय झालं शाळेत, असंच विचारणार. मला अजिबात फॅन्सी गोष्टी, म्हणजे मला ते फॅन्सी वाटतं, म्हणजे मला त्याच्यात शो ऑफ वाटतो, सॉरी टू से, पण मला असं त्याच्यात आपुलकी नाही वाटत. आणि त्यामुळे मातृभाषेविषयी प्रेम जे कमी झालंय ना पुढच्या पिढीत, ते आपल्यासारखीच काही माणसं उरली आहेत ज्यांनी तरी ते रुजवलंच पाहिजे. आणि ते आपलं कर्तव्य आहे. उगाच मला माहिती आहे की काळानुरूप आपल्याला स्वतःला पुढे न्यायचंय, पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत आपण नाही बदलायला. पण पुढे जातोच होत. एक्झॅक्टली, दोन्ही पॅरलली पुढे जाऊ शकतं. वा वा, मला हे खूप आवडलंय तुमचं. तर मनापासून कौतुक. तिलाही सांग की मला हे खूप आवडलंय, मी मराठीत उत्तर देणार आहे. फारच छान. वा, मस्त किस्से सांगितले तुम्ही लेखीचे, मला खूप आवडले. आता आपण एक छोटासा गेम खेळूया. येस येस. तर हा खेळ असा आहे की काही छोटे छोटे प्रश्न आहेत रोजच्या आयुष्यातले, आणि त्याची उत्तरं म्हणजे आयदर सावनी असेल किंवा आशिष असेल किंवा हा किंवा मी, जे काही, तर ते आम्ही मॅच करून बघणार आहोत की कोणाचं काय बनलो. हा, तर एकमेकांचं बघू नका, आणि तुमचं उत्तर झालं की आम्हाला दाखवा. ओके. सरप्राईजेस किंवा डेट नाईट्स कोण प्लॅन करतं? कोणीही नाही म्हणते ती. त्यामुळे तूच करते सगळं सरप्राईज. मी द्यायला गेलो की काहीतरी ते होतच नाही, मग ते खूपच मोठा सरप्राईज होतो. हा, म्हणजे त्याला असं काही डेलिबरेट एफर्ट नसतो. माझा आपसूक असं काहीतरी असतं छोटस, फार फार नाही, पण करते. खूप फ्रिक्वेंट नसते. येस, पण थँक्स. तुला लक्षात आलंय खूप. कोण जास्त रोमॅन्टिक आहे?
ओके. खोडायला नको होतं का? सगळ्यावर एकच नको आहे सावनी. अरे बापरे, अवघड आहे ग. ही पण कॉपी कॉपी नाही. नाही. आणि ही पत्र लिहिली आहे. अरे रे, माझं झालंय. दुसरी लाईन आली. आता पुढच्याला मी एका शब्दात उत्तर द्या. दाखवायचं. हो दाखवूया. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन, समटाइम्स बोथ. हे बघ, सेम लिहिलंय आपण. वा. आणि इंग्लिश मध्ये एवढा वेळ मराठीचा टेम्पा मिरवून शेवटी आम्ही लिहिलं इंग्लिश मध्ये. बापरे, वा आशिष, क्या बात. क्या बात आहे. लव यू. सक्सेसफुल ग्रीन टिक म्हणजे किती. बघा. वा 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 वा. सातसूर रेर. जुळले का आता आपले? रेडी झाली. सातसूर जुळले. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? आशिष. येस. कोणाच्या झोपेचं स्केड्यूल जास्त बिघडलेलं आहे? आता इकडे पत्र इकडे. अरे अरे, रामायण लिहितोस का काका? पार्टी संपली. या दोघांना फुलस्केप्स हव्यात. ओके. दादा हा ठेव असं उलटाने थोडा वेळ ठेव. आशिष रे, कोणाचाच नाही. थोडं असं असंच लिहिलंय ठेव. इंग्लिश मीडियम. थांब, परत घ्या रे. परत घ्या रे. हा. कोणाचंच नाही, आम्ही तिघं छान झोपतो. थोडस असं दर्शक. दोघांच्याही कॉन्ट्रास्ट सूत्र दिले तुम्ही. अगं म्हणजे तेच, आम्ही अति झोपतो असं माझं म्हणणं आहे. अच्छा, शेड्यूल तेच बिघडलेलं कोणाचंच schedule नाही बिघडलं. बिघडलेलं शेड्यूल अरे मस्त. बिघडलेलंच नाहीये. दोघांना तुम्हाला झोपायला आवडतं. आणि शार्वीला पण अं? सोबती. झोप तू बिंदास. झोपतो. वा वा. कोण वाढदिवस किंवा महत्वाच्या तारखा विसरतो? नक्कीच मी. दोघही नाही. ए कुठे विसरलायस तू? नाही विसरला. वाढदिवसाच्या वगैरे नाही विसरलाय. नाही. हा पण त्यांनी आपलं सेफर पण साईड तरी- बनले. नाही, बाकीच्या की नक्की नाही, माझं नाव घेणार. तुझ्या बाकीच्या तारखा वगैरे की आपण पहिल्यांदा भेटलेलो हे मी आठवत आहे expect का? नाही करत. पण तू कधीच वाढदिवस नाही विसरला. वाढदिवस नाही विसरले तू. आणि अॅनिव्हर्सरी पण नाही विसरलाय. अरे. एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी विसरलाय, पण खरी पण हे तो विसरला की तो लक्षात ठेवतो. एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी वगैरे. एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. ती मी लक्षात ठेवतो. ठीक आहे, हरकत ठीक आहे, ठीक आहे. हरकत नाही. नाही. कोण जास्त खर्चिक आहे? वा. सोप्पा उत्तर. वाढवलं. हो. हँड्स डाऊन सावनी. मी मी आणि फक्त मीच. वा 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 वा. मॅच झालेलं आहे. मला तो डेबिटचा मेसेज येतो आपोआप. मी कार्ड देऊन ठेवले. कळलं. गेले. आणि मी खरंच हे 12.5 म्हणजे म्हणजे हजाराचं होतं ना चांगलं काय. तू फोन ठेव. नाही म्हणजे फ्रॉड बेड नव्हता ना, एवढंच त्याचं म्हणणं असेल. नाही तसं नाही. की तू बर्थ खरंच? घेतलायस ना, आणि बर्थ खर्च केलीस. ओके ओके. फालतू उडवले नाही. नाही. हा, असं. घरातला पेपरवाला, दूधवाला, लाईट बिल ही सगळी कामं कोण चांगलं करतं?
सासूबाई आणि ऑफकोर्स मे. एक सवनी मी भरतो सगळी बिल. पण मग आई तुला सांगत असते कारण माझ्यासाठी आई समोर असते so आई करते. म्हणजे दोघींची आई ऍक्च्युली माझ्या घरी माझी आई म्हणजे ह्याची सासू आणि त्याच्या घरी त्याची आई म्हणजे माझी ती सासूबाई असं दोन्हीकडच्या सासू. ओके. ती तुला सांगते मीच आज कळलं. सगळे मी जीपेला ऑटोपे करून ठेवलेत आणि बरेचसे संसारातल्या काही गोष्टी इकडे आल्यावर कळल्या. थँक्स टू अनुरूप शो. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा किंवा पदार्थ कोण शोधून काढतं? अत्यंत महत्वाचा विषय बोलायचा राहिलाय आपला. दोघंही आणि आशिषच. ही इज बिंग टू नाईस. सवनी आपण ठरलंय तुझं बहुतेक की आपण चांगलं बघायचं. मी थोडं बरावनी पॉइंट्स पण आपल्याला दोघांना एक्सप्लोर करायला आवडतं. अजिबातच नाही. तू फोडी आहेस पण मी वरण भातच खाऊ शकते 362 दिवस. फोडी हा आहे माणूस. मला म्हणजे फोडी आहे म्हणजे तो दुपारचं जेवतानाही रात्रीचं जेवण इमॅजिन करतो एवढं की आज काय जेवू मी वगैरे असं. आणि मला काही पडलेली नसते. मी कितीही पण सगळे साऊथ इंडियन जॉईंट हा नवीन आला आहे मग आपण वैशालीतच जाऊ मग आपण हे नवीन तरी आपण जातो वैशालीत. हो ते आहे पण तो हरकत नाही. कॉम्प्लिमेंट्स कोण छान देतं? बापरे. मला कधी मिळाले कॉम्प्लिमेंट मी विचार करतो. एका शब्दात उत्तर चालेल आशिष. आधीच आपण इंग्लिश मिडियमचे होत आपण म्हणजे तू मी नाही. आई आमचा एक ऑपोजिट मुद्दा आहे. दाखव. हो आम्ही दोघंही फॅक्ट्स बोलतो. मला असं फेक कॉम्प्लिमेंट द्यायला किंवा हे जमत नाही. तू काय दिले म्हणजे मी कधीच चांगली नाहीये का? नाही पण फेक कॉम्प्लिमेंट असं नाही पण म्हणायचा उद्देश असा आहे की छान दिसतोय हा ड्रेस किंवा असं ते म्हणते तर बाय डिफॉल्ट. अच्छा म्हणजे हे बघ हे ठरलेलं आहे की बघ मी आज मी आले गेस काय केलंय तर तो असं आधी त्याला काहीच गेस करता यायचं नाही पण आता तो शिकलाय आयब्राउज असं वगैरे त्याला आता नावं आली आहेत. माहिती म्हणून एखादा काहीतरी टाकतो. टाकायचं. नाही आता म्हणजे हा ड्रेसच्या आधी सुद्धा 4-5 ड्रेस झाले मग हा चांगला आहे का आशिष हा चांगला आहे. मी सगळ्याला मी ओपिनियन दिलं की हे हा बेस्ट वाटतोय सांगून पण शेवटी तिला जे पटतं तेच होणार आहे. म्हणून मी म्हणतो आता हे सगळेच छान आहेत. आवडते का? पण बहुतेक मीच कॉम्प्लिमेंट देते असं मला वाटतं. चांगले देते कॉम्प्लिमेंट. कारण असं स्ट्रेट फॉरवर्ड असतं मला इव्हन त्याचंही ठीक आहे. नाईस गुड गेम. थँक्यू. काही काही एकत्र होतं काही काही जाम कॉन्ट्रास्ट. वा त्या निमित्ताने तुम्हालाही काही गोष्टी कळल्यात बहुतेक. नंतर भेटायला लागेल. तर इथेच भेटू शकतात. नाही प्रवास आता आहे एकत्र करायचा इतक्या दिवसात मी आली तर. सावनी मला तुला विचारायचं आहे की मला लग्नच करायचं नाही ते एकत्र कुटुंबात आलीयस तू आनंदाने. हा प्रवास कसा झाला? काय विचार केला होतास आणि काय झालं? मला लग्नच करायचं नव्हतं कारण मला तशी व्यक्ती सापडली नव्हती. पण तशी व्यक्ती आशिषमध्ये दिसली आणि असं झालं की शेवटी आपण म्हणतो ना प्रत्येक नातं नव्याने जोडलं जाणारं नातं हे तसं एका एक्सटेंडला रिस्कच असते जी आपल्याला ती घेतल्याशिवाय कळत नाही. पण माझं एक अंतर्मन सांगत होतं की नाही ही ती व्यक्ती आहे जिच्याबरोबर आपण कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार होऊ शकतो. आणि त्याचं संपूर्ण श्रेय त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आहे. त्यांनी मला जे कम्फर्ट दिला त्यांच्या विचारांनी त्यांच्या नुसत्या विचारांनी नाही वर्तणुकीने त्यांनी मी माझं मत कधी बदललं हेच मला कळलं नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे खरं सांगू का 2चे 4 होणं म्हणजे काय हे मला त्याच्यानंतर कळलं की आधी सिंगल इंजिननी गाडी धावत होती आता डबल इंजिन आहे. आणि त्याची जी एनर्जी आहे जी ताकद आहे ती त्या नात्यांची आहे त्या माणसांची आहे जी मला अगदी क्षणोक्षणी लाभली आहे. त्याचं मला खूप मी भाग्यवान आहे. वा
आणि तुझ्या कुटुंबाचंही कौतुक आहे, कारण कुटुंबाची साथ असल्याशिवाय एखादी स्त्री आमच्या क्षेत्रात काम करणं खूप अवघड असतं. त्यामुळे पण ती ना खूप इंडिपेंडेंट आहे आणि ती मल्टीटास्किंग खूप छान करते. सो आम्हाला काहीच करायला लागत नाही. सो मी म्हणतो सपोर्ट करतो, पण काय सपोर्ट करतो, तीच सगळं करते. सो आम्ही तुम्ही काही न बोलता हसणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. Absolutely. तिला ती बाहेर असताना तुम्ही ते सगळं सांभाळले आणि आता तर मूल झालंय, त्यामुळे नाही, कौतुक आहे, तुला ते घेता येत नाही आहे कौतुक तुझं पण आणि कारण इट्स व्हेरी कुटुंबाचं रेअर. पण. आपण बघतो ना आपल्याला, हो. पण मी ॲट द सेम टाइम मला असं नेहमी वाटतं की आपली खूप जबाबदारी असते. नुसतं घर सपोर्टिव्ह लोक आहेत असं म्हणून नाही चालत ना. यू हॅव टू वर्क फॉर इट. त्यांचा तो विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला नक्कीच मेहनत घ्यायला लागते आणि घ्यायला पाहिजे. म्हणजे मीही हे स्वतःला वेळोवेळी समजवत असते की नुसतं छान आपल्याला घरी कोणी विचारणार नाही असं म्हणून नाही चालणार. तुम्ही अन्सरेबल आहात, त्यामुळे तुमची कृतीही त्या विचारांनी झाली पाहिजे की तुमच्याकडनं चांगलंच काम घडलं पाहिजे. तर त्यांनाही अभिमान वाटेल की आम्ही छान व्यक्तीबरोबर आहोत. प्रेम म्हणजे तुमच्यासाठी काय? आशिष, प्रेम म्हणजे माझ्यासाठी आपण आपल्या आधी समोरच्याचा विचार करणं, आणि हे सावनी नेहमीच करते. सो ती पहिले समोरच्याचा विचार करते आणि मग नंतर स्वतःला ऍडजस्ट करते आणि हे करते. सो नाही, मी आता हे म्हणणार होते, प्रेम म्हणजे आशिष, कारण तो खरं तर हे करतो. म्हणजे मी त्याच्याकडनं आणि त्याच्या आईकडनं शिकले की माणसं जोडणं म्हणजे काय. जे मी अर्थात माझ्या आईबाबांनी खूप, म्हणजे आमच्याकडे, आम्ही कलाकार असल्यामुळे आमच्याकडे पैशाची संपत्ती नाही, माणसाची संपत्ती खूप आहे. आणि तीच मला इथे सापडली आणि आशिषच्या आईमुळे आणि आशिषमुळे मला इवन माझ्याही नातेवाईकांचे संपर्कात तो असतो माझ्यापेक्षा जास्ती. तो मला सांगत असतो की अगं तू ह्याला फोन केलास का, याची ही अचीवमेंट आहे किंवा जे काही. सो माझ्यासाठी आशिष हा प्रेमाचा पुतळा आहे. म्हणजे प्रेम म्हणजे काय, कसं वागलं पाहिजे, कसं सगळ्यांसाठी अवेलेबल ऑल द टाईम. म्हणजे नातेवाईक असू दे, मित्र असू दे, बायको असू दे, मुलगी असू दे, कधीच तो स्वतःचं कारण काही पुढे नाही करणार की आज नाही, मला जरा माझं काम बघायला लागेल, मग मी सांगतो मी आहे का नाही. असं नाही, तुला मी आत्ता हवं आहे ना तिथे येतो, मग मी काय ऍडजस्ट करून येईन ते माझं मला माहिती. सो अशा छोट्या छोट्या कृतीतनं मला तो उलगडत जातोय अजूनही. मी गेलाय असं म्हणणार नाही, कारण आता 7च वर्ष झाली आहेत. अजून जन्म आहे, अख्खा अनेक जन्म आहेत. सो माझ्यासाठी आशिषचा जो त्याग आहे ना, तो जो करतो ते प्रेम. किती गोड, वाव. फारच गोड. असे तुम्ही छान प्रेमात आहात एकमेकांच्या, असं दिसतंय मला. छान छान, असं चालू राहू देत. याच प्रेमात तुम्हाला एकमेकांना जाता जाता एक वोकल लेटर म्हणायचं आहे, कारण आमचं असं म्हणणं आहे की आता आपण एकमेकांना पटकन व्हॉट्सॲप करतो, एखादा बदाम पाठवतो, पण ती पत्र लिहिण्याची पद्धत आता गेली आहे. तर इथे लिहिण्यापेक्षा आपण वोकल लेटर म्हणणार आहोत एकमेकांना. तर अगदी प्रिय आशिषपासून तुझी सावनीपर्यंत, आणि त्याच्यात तुम्हाला जे म्हणायचं असेल ते. बापरे, विचार केला पाहिजे थोडा. या क्षणाला जे सुचेल ते. ठीक आहे, मी बोलते. बरं, ठीक आहे. मी तिथपर्यंत डन. प्रिय आशू, फार जास्ती मराठीत लिहिणार नाही, कारण ते वाचण्यासाठी तू माझ्याकडेच येशील याची मला खात्री आहे. 2-3च वाक्य सांगेन. तू आयुष्यात आल्यापासून खऱ्या प्रेमाचा अर्थ कळला. तू आहेस म्हणून रोजचा दिवस खास आहे, रोजचा दिवस जगावा असं वाटतो. तुझ्या साथीने अजून खूप काही अचीव करायचं आहे. तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायची आहेत, आणि आपल्या मुलीला खूप छान वाढवायचं आहे. तुझी अशी जशी साथ मला लाभली आहे तशीच लाभत राहो, आणि चुका तर काय मी करत राहीनच, त्यात काही वाद नाही, पण त्या तू तशाच अशा गोड हसू, आत्ता जसा हसतोय तशा हसून ॲक्सेप्ट कर. आणि आपण हा जे आपलं हे फ्रेंडशिप मॅरेज आहे ते असंच छान मैत्रीपूर्ण पुढे नेऊयात. आणि आय लव्ह यू. तुझे साऊ. मला जे आज सुचते तेच अर्थात
सावनी, प्रिय सावनी, आज सकाळीच तू मोठा प्रवास करून मंगोलियामधनं आली आहेस. संपूर्ण भारताचं सांगीतिक नेतृत्व तिथे तू छानपणे संगीत महोत्सवामध्ये पार पाडलंस, ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि तू जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी गाणी सादर करून आमचं आयुष्य पूर्ण आमच्या आयुष्यात रंग भरलेले आहेत. सो मला तुझंच एक गाणं म्हणून पत्र द्यावंसं वाटेल. हातात हात गुंफूया प्रीतीचे, सॉरी परत येतो. हात गुंफूया, परत हातात हात गुंफूया प्रीतीचे सूर छेडूया, तालाला ताल देवनी सुखाची धुन रचूया. संसाराचे गाणी गाऊ होणे बेधुंद, प्रेमाचा गुलकंद मुरलेला, प्रेमाचा गुलकंद. आणि आपल्या प्रेमाचा गुलकंद असाच मुरत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तुझा आशू. किती गोड. वा वा, गॉड ब्लेस यू. असेच छान एकत्र राहा आणि गुलकंदासारखा तुमचा संसार. किती गोड. मला हे सरप्राईज होतं. मी मगाशी आंघोळ करताना गात होतो बघ. ते हे होतं पण ते किती छान गाणं आहे आणि याच गुलकंदासारखा संसार एकदम मस्त. फारच गोड बाबा. फारच छान गप्पा झाल्या आपल्या द अनुरूप शो कडून. हॅलो हॅना. किती गोड. अरे केवढं फार मस्त, खूप छान. आपला हार्ट जाण्यासाठी आय नो. आणि तो असा पुढच्या हे पिढी. अक्षर किती सुंदर आहे. वाव, मस्त. थँक्यू. थँक्यू सो मच. आम्हाला खूप मजा आली. मजा आली. हो. ग्रेट. आम्हालाही खूप मजा आली. आणि तुम्ही असं व्हरायटी उत्तरं दिली आहेत. आणि निश्चित पुढच्या पिढीला काय, ऑलरेडी संसारात असलेल्या अनेकांना सुद्धा काही काही गोष्टी तुमच्याकडून घ्यायला नक्कीच आवडतील. त्यामुळे असेच छान राहा, एकत्र आनंदात राहा आणि तुमचा संसार फुलू देत. मला आज अनुरूप शो वर येऊन खूप मज्जा आली. मी ह्या शोची एक चाहती आहे, रेग्युलर फॉलोअर आहे. त्यामुळे ह्यातले काही गेम्स मी थोडासा अभिनय केला की मला पहिल्यांदाच कळतात तसं नाहीये. मी बघितले होते, तुला नव्हतं माहिती. सो मला खूप आवडतो तुमचा शो. आणि आय एम ग्लॅड की आज आम्ही इथे खूप मन मोकळ्या गप्पा मारल्या. आणि तुझं याच्यात खूप श्रेय आहे की तू आम्हाला खूप कम्फर्टेबल केलंस. कारण आम्हाला तू झालास ना मी तर खूप कम्फर्टेबल होतो. असं वाटलं आपण तासन तास गप्पाच मारू शकतो. सो मला खूप मस्त वाटलं. आणि मी ही बघत राहीन पुढे हा शो. मी बघत राहा. थँक्यू. तुम्ही वेळ काढून ही तर केवढा प्रवास करू तू पुण्याहून द अनुरूप शो साठी आला, त्यासाठी तुमचे दोघांचेही मनापासून आभार. थँक्यू.